चालेल. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आयोजित संविधान परिचय वर्गामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. हा संविधान परिचय वर्गाचा 14वं सत्र आहे. 14वं हे आहे. 14वं सत्रामध्ये आपण संविधानातील काही महत्वाच्या अमेंडमेंट, महत्वाच्या दुरुस्ती पाहणार आहोत आणि त्याचबरोबर काही महत्वाचे केसेस पाहणार आहोत. आणि हे महत्वाच्या दुरुस्ती आणि केसेस बरोबर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भारती शर्मा आहेत. भारती शर्माने आपल्यासोबत अधिक सत्र घेतलेले असल्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं आपल्या संविधान परिचय वर्गामध्ये स्वागत करतो. आणि आतापर्यंत आपण संविधानातलं मूलभूत तत्व आणि संविधानाची एक मूल्य व्यवस्था समजून घेत कुठले कुठले बाबी संविधानामध्ये आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. मग त्यामध्ये आपण संविधानाचा निर्मिती प्रक्रिया समजून घेतली. संविधानावरती इतर घटकांचा कसा कसा प्रभाव आहे, संबंध आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपण उद्देशिका समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मूलभूत अधिकार समजून घेतली. मूलभूत कर्तव्य, राज्याची मार्गदर्शक तत्वे समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि हे संविधानातले भाग समजून घेताना जे काही आता काहीचे मुद्दे आहेत, असं आरक्षण, आपण आरक्षण, सामाजिक न्याय आणि आरक्षणाचा कसा संबंध आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. जे सेक्युलरिझम इहवाद किंवा पंथनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष या शब्दांच्या उकली अर्थ समजून घेत असताना आपल्या इकडचा सेक्युलरिझम कशा प्रकारे आहे आणि इतर देशातला सेक्युलरिझम कसा वेगळा आहे याबद्दल आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. सीए एनआरसीसी बाबतीमध्ये आताच काय सरकारचं धोरण आहे, काय म्हणणं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना आजचं शेवटचं सत्र आहे. जे शेवटचं सत्र खूप त्याचबरोबर आपण धर्माच्या बाबतीतल्या वेगवेगळ्या आस्था काय आहेत आणि उपासना आणि धर्मस्वतंत्रतेबाबत समजून घेत असताना लव जिहादच्या संकल्पनेवर आधारित असलेल्या कायद्याबद्दल आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि आता आपण शेवटाला आलो आणि शेवटी आपण संविधानातले मूलभूत ज्या वेगवेगळ्या ज्या दुरुस्ती झालेल्या, ज्या महत्वाच्या दुरुस्ती झालेल्या त्या आपण ह्या निमित्ताने समजून घेऊ. त्याचबरोबर काही केसेस समजून घेऊ ज्याच्यामुळे संविधानामध्ये एक मजबूती आलेली आहे, संविधानाला एक समजून घेण्यासाठी मदत झालेली आहे. अशा केसेस आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि हे समजून सांगण्यासाठी मी भारती शर्मांचं इथे स्वागत करतो आणि मी पुढील सूत्र भारती ताईंकडे सुपूर्द करतो. एकच मिनिट फक्त. धन्यवाद निलेश. आपण सत्राला सुरुवात करूया. थोडासा मला वाटतं नेटचा प्रॉब्लेम आहे का माझ्याकडे. तुमचा आवाज व्यवस्थित येतोय. अच्छा, ठीक आहे. आपण सत्राची सुरुवात करूया. तुम्ही सगळ्यांनी गेले 13 सत्र संविधानाच्या किमान परिचयाच्या दृष्टीने वेगवेगळे पैलू ज्याचा आता उल्लेख केला निलेशनी ते समजून घेतलेले आहेत. आज आपण तुलनेने थोड्याशा अवघड विषयाकडे जातोय की त्याचा म्हटलाचा दैनंदिन आयुष्याशी आपल्याला असं वाटतं की काहीच आपला संबंध नाहीये, पण आपल्या आयुष्यावर ते खूप परिणाम करणारं असतं. आपलं संविधानाच्या संदर्भात बोलत असताना राजकीय भाष्य जेव्हा केली जातात तेव्हा बरेचदा असं म्हटलं जातं की आमच्या संविधानाला आम्ही कोणाला हात लावू देणार नाही, किंवा संविधान अशी एक काहीतरी गोष्ट आहे की जी एकदा संविधानकर्त्यांनी, संविधान सभेने बनवून ठेवली आहे आणि ती अपरिवर्तनीय आहे. तर ह्याच्यातला कुठला भाग कसा समजून घ्यायचा, काय परिवर्तनीय आहे, काय अपरिवर्तनीय आहे, हे आपण थोडी उदाहरणं घेणार आहोत. अर्थात संविधानमध्ये ती आतापर्यंत अमेंडमेंट झाल्या, ज्या संशोधनं झालेली आहेत ती आधी खूप मोठी आहे. वेगवेगळ्या कोर्टांनी आणि प्रामुख्याने सुप्रीम कोर्टच्या वेगवेगळ्या पीठांनी त्याच्याबद्दलचे जे आदेश दिलेले तीही आधी खूप मोठी आहे. आपण आज फक्त उदाहरण म्हणून 3 ते 4 गोष्टी त्याच्यातल्या घेणार आहोत. मी
पीपीटी शेअर करून तुमच्याशी बोलायला सुरुवात करते. पीपीटी मी जसं मागच्या वेळी म्हटलं होतं मी हिंदीमध्ये बनवलेली आहे, पण प्रत्यक्षामध्ये मी मराठीमध्ये त्याच्या संदर्भात बोलणार आहे. आपल्या देशाबद्दल आपण जेव्हा म्हणतो की आमच्या संविधानाने जी रचना ठरवलेली आहे ती ही 3 खांबांवर आहे. आपण एका 4थ्या खांबाबद्दल पण बोलतो, पण त्याबद्दल आता मी बोलणार नाहीये. सगळ्यात पहिले म्हणजे आपलं संसद किंवा आपली ज्याला आपण पार्लमेंट म्हणतो की ज्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा दोघांचा समावेश आहे. हे आपल्या देशात, जिथे आपल्या देशाच्या संदर्भातले सगळे कायदे बनवले जातात. हा सगळ्यात पहिला एक पिलर ज्याला आपण म्हणतो, एक स्तंभ ज्याला म्हणतो, तो आहे की देशाचे कायदे तिथे देशातनं निवडून गेलेले लोकप्रतिनिधी ते कायदे बनवतात. दुसरा भाग असतो तो न्यायपालिकेचा भाग असतो की संसदेने जे कायदे बनवले आहेत ते संविधानाला धरून आहे की नाही, कायद्याला धरून आहे की नाही, ह्याचा तपासणी करण्याचा अधिकार आपण न्यायपालिकेला दिलेला आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, निवडून आलेल्या लोकांना 100% सगळा अधिकार असतानाही त्यांच्यावर देखरेख करण्याचा परत अधिकार न्यायपालिकेला दिलेला आहे. आणि न्यायपालिकेने जर एखादा जजमेंट दिलं आणि ते समजा ते समजा संसदेला असं वाटलं की हे बरोबर नाहीये, तर ते बदलण्याचा अधिकार सुद्धा निवडून आलेल्या लोकांना दिलेला आहे. तर दुसरी ही न्यायपालिका आहे. आणि तिसरी कार्यपालिका आहे. कार्यपालिका म्हणजे रोजच्या शब्दात सांगायचं आलं तर सत्तारूढ जो पक्ष असतो, जे मंत्रिमंडळ असतं, जे सरकार निवडून आलेलं असतं, की ज्यांच्यावर त्या कायद्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी असते, ही कार्यपालिका. म्हणजे ह्या 3 जणांनी, ते 3 जण एकमेकांकडे लक्ष ठेवून असू शकतात की आपण संविधानाला धरून, आपण कायद्याला धरून तो व्यवहार आणि त्या प्रकारे प्रारूप कायद्याची करतो आहेत की नाही. म्हणजे ज्याला एक प्रकारे आपण चेकमेटची पद्धत म्हणतो रोजच्या भाषेमध्ये, की एक बॅलेन्स तयार करायला पाहिजे. कोणीही एकेरीपणाकडे किंवा एकाधिकारशाहीकडे जाता कामा नये, म्हणून ह्या तिघांच्या मध्ये मिळून एक अधिकार आपल्या संविधानाने ह्या तिघांना दिलेले आहेत. इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे की हे अधिकार दिलेले आहेत म्हणताना संसद आणि आपली न्यायपालिका यांचे अधिकार नेमके काय आहेत. तुमच्यापैकी काही जणांनी कदाचित वाचलं असेल की गेल्या आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की सगळी जबाबदारी आमच्यावरच आहे का. कुठे दिल्लीमध्ये प्रदूषण झालंय की जा सुप्रीम कोर्टाकडे, कुठे पूर आलाय की जा सुप्रीम कोर्टाकडे, कुठे लोक पायी चालत झाले की वॅक्सिन मिळत नाहीये, तर बाकीचे लोक काय करतायत. याचा अर्थ न्यायपालिका असं म्हणते किंवा आमचे हे ठराविक अधिकार आहे, याच्यामध्ये सगळं आमच्या गळ्यामध्ये मारू नका. किंवा कधी कधी ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम हा शब्द वापरला जातो की न्यायपालिका अति सक्रिय झालेली आहे आणि ती जो संसदेचा अधिकार आहे, जो कायदा बनवायचा अधिकार आहे, जो कार्यपालिकेचा सरकारचा अधिकार आहे, त्याच्या अधिकारावर अतिक्रमण करते आणि अनेकदा ते ओलांडून तिथे काहीतरी निदर्शनं देतात. मग अशा वेळी काय करावं लागतं, काय केलं जातं, काय आतापर्यंत झालेलं आहे, ह्याच्याबद्दलचे आपण काही उदाहरणं आज बघणार आहोत. संशोधन म्हणजे ज्याला आपण अमेंडमेंट्स म्हणतो किंवा ज्याला आपण. मॅडम पीपीटी शेअर केली का तुम्ही? हा, दिसत नाहीये का? नाही नाही नाही, एक मिनिट, मी शेअर करूनच बोलते, एक सेकंड. कारण की मी स्लाइड शो शेअर केला आणि बोलायला सुरुवात केली. नाही, शेअर स्क्रीनच्या ह्याच्यामधून येतं ना, झूमच्या. एक मिनिट, मी स्लाइड शो मध्ये गेले, फ्रॉम द बिगिनिंग गेले. नाही नाही, झूमचं जे आहे ना शेअर स्क्रीन, त्याच्यामधनं झालं, एरो दिसतो ना. ओके ओके ओके, एक सेकंड.
एक सेकंड. आता दिसतंय? हो दिसतंय आता. F5 करा मॅडम, फुल स्क्रीन करा. हो तेच करते मी. आता दिसतंय मॅडम, व्यवस्थित दिसतंय. ओके ओके. तर ही मी पहिली स्लाइड जी दाखवली होती की संसद, न्यायपालिका आणि कार्यपालिका आणि ह्या तिन्ही यंत्रणा मिळून एकमेकांबरोबर कसं बॅलन्सिंग करतात आणि संसद आणि न्यायपालिकेच्या अधिकारांमध्ये घेऊन जेव्हा वाद तयार होतात त्याच्याबद्दलचे आपण काही गोष्टी बघणार आहोत. आपल्याला जे संविधानामध्ये जे आपण वाचतो की इतके आर्टिकल्स आहेत त्याच्याबद्दलची तुम्ही बरीच माहिती आतापर्यंत घेतली आहे. तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा, अमेंडमेंट करण्याचा साधारण भूमिका काय आहे, त्याची प्रक्रिया काय असते आणि कुठल्या चौकटीमध्ये ते करायला पाहिजे किंवा करायला नको, ह्याचे एक जे निर्देश आहे ते तुमच्या समोर मी आता मांडणार आहे. की भारताचं संविधान हे पवित्र आणि अपरिवर्तनीय मानलं गेलेलं नाही. म्हणजे हे एकदा लिहून झालं म्हणजे ही काळ्या दगड्यावरची रेष आहे आणि याच्या अलीकडे पलीकडे कुठेच जायचं नाही असं काही मानलं गेलं नाही. कारण की तेव्हाचं जे नेतृत्व होतं, जे देशाचं नेतृत्व होतं, ते जे संविधान सभेमध्ये होते ते सगळे असं मानत होते की काळाप्रमाणे जे बदल होतात त्या काळात ते बदल घडून घेणं हे अतिशय गरजेची गोष्ट असते. त्यामुळे संविधान हे जसं आपल्याला एक फ्रेमवर्क देतं, एक आपल्याला दिशा दाखवतं, तर त्या ह्याच्यामध्ये काय कोणती दिशा घेऊन आपल्याला हे अधिकार दिलेले आहेत. तर एकीकडे आपल्याला फंडामेंटल राईट्स दिले, मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणजे मार्गदर्शक सूत्रही दिलेलं आहे की ह्या दोघांनी एक ती चौकट भक्कम केलेली आहे की कुठलाही कायदा करत असताना, काहीही नवीन ठरवत असताना, जुनं मोडत असताना ह्या दोन गोष्टींकडे बघितलं गेलं पाहिजे की आपले मूलभूत अधिकारांना आपण धक्का लावत नाही आहोत ना, त्यांचं संकोचन करत नाही आहोत ना, आणि येणाऱ्या काळासाठी जे मार्गदर्शक सूत्र दिलेले आहे त्या सूत्रांच्या विपरीत आपला व्यवहार होत नाही. आणि कायद्याच्या पेक्षा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कुठलाही कायदा ठरवत असताना याला अतिशय महत्व दिलेलं गेलं आहे. बदलत्या काळाप्रमाणे कायदा कसा बदलायला पाहिजे, जसं आपण जर बघितलं की काही वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने LGBTQ समूहाबद्दलचं काही एक जजमेंट दिलं की ज्याला इतकी वर्ष गेली की ज्याच्याबद्दल काहीही हालचाल कायदेशीररित्या होत नव्हती. तर हे बदलत्या काळाप्रमाणे गोष्टी बदलत जाणं हा त्याच्यातला खूप महत्वाचा भाग आहे. आपल्या संविधानातला आर्टिकल 368 आहे, त्याच्यामध्ये ही तरतूद केलेली आहे की कॉन्स्टिट्यूशन मध्येच आपण कशा प्रकारे अमेंडमेंट करू शकतो किंवा दुरुस्ती करू शकतो. नवीन कायदा बनवणं, कायद्यामध्ये बदल करणं किंवा जो कायदा एखादा जो आता कालबाह्य झालेला असेल तो कायदा त्याच्यातनं काढून टाकणं, याच्यासाठी ही तरतूद केलेली आहे. आपल्याकडे बोलताना बरेचदा असे तर बोललं जातं की आपले कायदे साधारण 100-150 वर्ष जुने आहेत, जे ब्रिटिशांच्या काळामध्ये झालेले आहे आणि ज्याच्यामुळे अनेक गुंतागुंत तयार झाली आणि त्याच्यातले काही तरतुदी आता काढून टाकायला पाहिजे अशा चर्चा अनेक संदर्भात होत असतात. तर त्याची लवचिकता, त्याची वाट ही आपल्याला आर्टिकल 368 घालून दिलेली आहे. हे कायदे ह्या चौकटीमध्ये बदल करण्याची मुभा असताना
त्याला एक काहीच नियम आहे की हे कुठलाही कॉन्स्टिट्यूशनल बिल जर आणायचं असेल, संविधानामध्ये कुठलीही दुरुस्ती करायचं असेल, तर फक्त लोकसभेमध्ये जिथे निवडून आलेलं सरकार असतं तिथल्या बहुमताने चालत नाही, तर लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीमध्ये 2/3 मतांनी ते पास झालं पाहिजे, ते मंजूर झालं पाहिजे, अशी त्याच्यामध्ये अट असते. म्हणजे फक्त निवडून आलेल्या सरकारमध्ये आज आमच्याकडे खासदार जास्त आहे म्हणून अमुक अमुक एक कायदा आम्ही बनवून टाकतो, असं करणं हे असंवैधानिक मानलं गेलेलं आहे. आणि काही खास विषय असे असतात की जे राज्य आणि केंद्र या दोन्हीच्या सूचीमध्ये असतात, दोन्हीच्या लिस्टमध्ये असतात. त्याच्यामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि त्याच्याबरोबरच ज्या अस्तित्वात असलेल्या विधानसभा आहे त्यांच्या 50% विधानसभा असं सगळ्यांनी मिळून जर तो कायदा केला तरच संशोधन होण्याची तिथे मुभा राहते. आतापर्यंत आपण जर बघितलं की आपल्या संविधानामध्ये किती दुरुस्त्या केल्या गेल्या आहेत, तर आपल्याला असं लक्षात येईल की 2020 पर्यंत भारतीय संविधानामध्ये 104 दुरुस्त्या आतापर्यंत करण्यात आल्या. आपण जेव्हा दुरुस्ती हा शब्द वापरतो, खरं म्हणजे इंग्लिशमध्ये अमेंडमेंट किंवा हिंदीमध्ये संशोधन हा शब्द मला जास्त योग्य वाटतं, की दुरुस्ती याचा एक आपल्या मनाशी बोलीभाषेतला जो शब्द असतो की काहीतरी बिघडलेलं आहे आणि आपण ते दुरुस्त करतो. संशोधन किंवा अमेंडमेंट ही त्याला आपण जोड देतो, त्याच्यातलं काहीतरी काढून देतो किंवा पूर्णपणे नवीन घालतो. तर हे 104 संशोधनामधले आपण आज अगदी 2-4 याच्याबद्दल फक्त बोलणार आहोत. ह्याच्यातले काही संशोधन होते ते टेक्निकल, ज्या काही त्याच्यामध्ये चुका राहून जातात, ज्या काही उणीवा राहून जातात, त्याचे दूर करण्याचं, म्हणजे एखाद्या राज्याचं नाव असेल, मग ते नाव जर बदलायचं असेल किंवा कायद्याच्या नावामध्ये काहीतरी एक बदल करायचं असेल, तर त्या ज्या उणीवा असतात त्यांना दूर करणारे असतात, ते काही दुरुस्ते असतात. काही प्रशासकीय दुरुस्त्या असतात, काही एखाद्या राज्याच्या सीमेमधला काही भाग अंतर्भाव करायचा किंवा वगळायचा त्याच्याबद्दल असतात. काही भाषेशी जोडलेले काही प्रश्न होते, त्यांच्याशी जोडलेले काही संशोधन होते. पण याच्यातले काही संशोधनं मात्र अशी होती की ज्यांनी सरसकट सगळ्या देशाच्या नागरिकांवर त्याचा खूप सकारात्मक त्यांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम झालेला होता. आणि फक्त तो सकारात्मक परिणाम नाही, तर संविधान बनवणाऱ्या नेतृत्वाने जो विचार केला होता की संविधानाच्या पूर्ततेच्या दृष्टीने आपल्याला पुढची पावलं काय उचलायला पाहिजे, त्या दृष्टीने झालेले काही अमेंडमेंट्स होते. जसं शिक्षणाचा अधिकार. शिक्षणाचा अधिकार हा आपल्या पूर्वी मूलभूत अधिकाराचा भाग नव्हता, तो काही वर्षापूर्वी तो मूलभूत अधिकाराचा भाग केला गेलाय. 18व्या वर्षाला मतदानाचा अधिकार हाही एक अतिशय महत्वाचा होता. त्याच्यानंतर विकेंद्रीकरणाचा अधिकार, म्हणजे विकेंद्रीकरणाच्याकडे जाण्याच्या दृष्टीने झालेल्या काही अमेंडमेंट्स. शाही भत्ते खालसा करणे ह्याच्याबद्दल थोडंसं मी नंतर बोलीन, कदाचित आधी याचं सावंत सर किंवा निलेशच्या ह्याच्यामध्ये बोलूनही झालं असेल. जमीनदारी प्रथा संपवण्याच्या बद्दलचे अमेंडमेंट्स आणि सिटिझनशिप ऍक्ट मध्ये जी अमेंडमेंट करण्यात आली आहे त्याच्याबद्दल आपण बोलीभाषेमध्ये CAA म्हणतो, ज्याच्याबद्दल सुरेश सावंतांनी तुमच्या समोर काही ना काही मांडणी केली असेल. त्याच्याबद्दलच्या केसेस अजून सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे की ते कॉन्स्टिट्युशनल आहे की नाही, ते संविधानाला धरून आहे की संविधानाला छेद देणार आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल मी आता सविस्तर बोलणार नाहीये. पण या काही महत्वाच्या 6-7 अमेंडमेंट बद्दल मात्र आपण आज काही प्रमाणामध्ये चर्चा करू. याचबरोबर एक आणखीन पुढे मी जी तुमच्या समोर यादी वाचून दाखवणार आहे की एकीकडे पार्लमेंट काही कायदे बनवत असतं आणि सुप्रीम कोर्ट त्याच्याबद्दलचं काहीतरी मत व्यक्त करत असतं, आणि मग तिथे तो झगड्याचा प्रश्न येतो की ह्याच्यातलं कुठलं मत मानायचं. मग सुप्रीम कोर्ट जर पूर्णपणे ह्याच्या विरोधात गेलं तर म्हणजे
कार्यपालिका असते, जे संसद असतं, ते परत त्याच्याबद्दलचा वेगळा कायदा आणतो. म्हणजे ही एक अखंड चालणारी प्रक्रिया असते. आपल्या भारताच्या सुप्रीम कोर्टाबद्दल एक नक्की सांगायला पाहिजे की बाय अँड लार्ज आपल्याकडे सुप्रीम कोर्टाने अतिशय पुरोगामी पद्धतीचे निवाडे दिलेले आहेत. म्हणजे कायद्यामध्ये जे म्हटलंय त्याच्यातला पूर्ण स्पिरिट लक्षात घेऊन, संविधानाचं पूर्ण स्पिरिट लक्षात घेऊन 2 पावलं पुढे जाणारे असे अनेक निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. त्याच्यातले जे गाजलेले आहेत त्याच्यातले मी काही सांगते. केशवानंद भारती खटला हा खूप गाजला होता. शहाबानूच्या बद्दलचा आपल्या सगळ्यांच्या कानावर काही ना काही आलेलंच असतं, चूक बरोबर. युनियन कार्बाईडच्या बद्दल भोपाळला जी घटना झाली होती 1984 साली, त्याच्याबद्दल आपण काही ऐकलेलं असतं. इंदिरा सोनीचा खटला आपण आरक्षणाच्या संदर्भात अनेकदा आपल्या कानावरनं जातो किंवा आपण न्यूजपेपरमध्ये वाचत असतो. नीलवती बेहराच्या बद्दलचा, विशाखा कमिटीच्या बद्दलचा, अरुणा शानबाग ज्या मुंबईतल्या नर्स होत्या त्यांच्याबद्दलचा, असे वेगवेगळ्या प्रकारचे असे खटले होते की कोर्टाने खूप पुरोगामी पद्धतीने त्याच्यामध्ये काहीतरी निर्णय दिले. माझं पुढचं आता आपण पहिल्या अमेंडमेंट कडे येऊया. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 15 ऑगस्ट 1947 साली आपण स्वतंत्र झालो आणि त्याच्या आधी 46 साली जेव्हा आत्ताचा पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही एक होतं तेव्हा संविधान सभेची स्थापना झाली होती आणि संविधान तयार करण्याच्या दृष्टीने व्यवहार सुरू झाला होता. 26 जानेवारी 1950 ला भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आलं आणि 26 नोव्हेंबर 1949 ला आपण स्वतःचं संविधान स्वतःप्रती आपण समर्पित केलं. आता 1950 साली आपण प्रजासत्ताक देश झालो. ह्याच्यामध्ये आपण जसं सुरुवातीला बघितलं की फंडामेंटल राईट्स हा सगळ्यात संविधानातला महत्वाचा भाग मानला होता. त्याच्यामध्ये एक आर्टिकल आहे, आर्टिकल 31, की ज्याच्यामध्ये संपत्तीच्या अधिकाराबद्दलची चर्चा केलेली आहे. हे इथे लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला, जेव्हा संविधान इथे आपलं तयार होतो तेव्हा जगभरातल्या अनेक राष्ट्रांमध्ये साम्यवादाचा विचार खूप बळकट होता. तेव्हा त्याला आपण कम्युनिझम म्हणतो, तो विचार खूप बळकट होता आणि तिथे खाजगी मालमत्ता असता कामा नये असा एक मोठा प्रवाह होता. या विरुद्ध अमेरिका आणि युरोपचे देश असे होते की जे मुक्तपणे खासगी मालमत्तेचा पुरस्कार करणारे होते. भारताने जेव्हा संपत्तीच्या अधिकाराबद्दल आपल्या संविधान सभेमध्ये चर्चा झाली तेव्हा तो व्यक्तीला संपत्तीचा अधिकार, खासगी अधिकार असण्याच्या दिशेने आपलं ते आर्टिकल तयार झालं. आता इथे एक तिढा असा तयार येतो की स्वातंत्र्य युद्धामध्ये जेव्हा स्वातंत्र्याचं आंदोलन चालू होतं तेव्हा जेव्हा अनेक शेतकरी त्याच्यामध्ये येत होते, अनेक कामगार त्याच्यामध्ये येत होते, कष्टकरी त्याच्यामध्ये येत होते, तर त्यांच्या काही आशा आकांक्षा तयार झाल्या होत्या की आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर ब्रिटिश इथनं गेल्यानंतर आमच्या वाट्याला काय येणार आहे. आणि त्याच्यातली एक मोठी मागणी होती की जमीनदारी प्रथा संपुष्टात आणली पाहिजे आणि जे भूमिहीन शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये त्या जमिनीचं वाटप व्हायला पाहिजे. हे स्वातंत्र्य चळवळीमधली एक खूप मोठी मागणी होती आणि ह्या मागणीला धरून संविधान सभेमध्ये पण खूप चर्चा झाली होती. त्या काळातली जी प्रांतिक सरकार होती, म्हणजे ब्रिटिश जाण्यापूर्वी 1935 साली जे आपल्याकडे पहिलं प्रांतिक सरकार ठिकठिकाणी बनली, त्याच्यातल्या अनेक प्रांतिक सरकारांनी जसं बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रांत असेल, मद्रास असेल, मुंबई इलाखा असेल, यांनी जमीनदारी नष्ट करण्याचा, जमीनदारी संपवण्याचे आपापल्या ठिकाणी कायदे ऑलरेडी केलेले होते. आता प्रश्न असा झाला की
एकीकडे आपण संपत्तीचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे, खासगी संपत्तीचा, म्हणजे मला पाहिजे मी जमीन ठेवू शकते, मी घर घेऊ शकते, मी वस्तू विकत घेऊ शकते, मी स्थावर जंगम घेऊ शकते. आणि दुसरीकडे मात्र जमीनदारी जर संपवायची असेल तर त्यांच्या संपत्तीच्या खासगी मालकीवर एक प्रकारे त्याच्यावर गदा येणार होती. एक प्रकारे त्या अधिकारांचं संकोचन केलं जाणार होतं. आणि म्हणून अनेक ठिकाणी जेव्हा हे जे जमीनदार होते ते कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाने असं सांगितलं की जमीनदारी संपवण्याचा जो कायदा आहे हा आपल्या संविधानाला छेद देणारा कायदा आहे. कारण संविधानाने असं सांगितलंय की तुम्ही तुमची खासगी प्रॉपर्टी ठेवू शकता. मग जमीनदार पण जर त्याची खासगी प्रॉपर्टी ठेवतो तर सरकार कसं काय सांगू शकतं की आम्ही तुमचं सिलिंग आणणार आहोत आणि उरलेली जमीन मग सगळ्या भूमिहीन मध्ये वाटून देणार आहोत. त्यामुळे इथे आपण स्वतंत्र झाल्या हा पहिला प्रश्न आला की फंडामेंटल राईट्स मध्ये, मूलभूत अधिकारामध्ये अमेंडमेंट केली जाऊ शकते का. म्हणजे लक्षात घ्या 2 वर्ष काही महिने बसून जे संविधान तयार करण्यात आलं होतं, म्हणजे आपल्या देशाची गुंतागुंत इतकी आहे की एक अधिकार पूर्ण देत असताना त्याच्यामध्ये जर दुसरा आपण एखादी अन्य तरतुदी जर केल्या नाही तर त्याचा वापर आणि गैरवापर कसा होऊ शकतो. त्या संविधानाचा अधिकार घेऊन जमीनदारी उच्चाटन जो कायदा केला होता, जमीनदारी प्रथा संपवण्याचा जो कायदा केला होता तो अनकॉन्स्टिट्युशनल आहे म्हणून लोक कोर्टामध्ये जायला लागले आणि हायकोर्ट हे म्हणायला लागले की बरोबर आहे, त्यांची जमीन काढून घेता कामा नये. आणि म्हणून पहिलं जे अमेंडमेंट झाली ती पहिली अमेंडमेंट 18 जून 1951 रोजी झाली. म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी आपण प्रजासत्ताक झालो. आपण संविधानाप्रमाणे आपल्या देशाचा कारभार सुरू केला आणि साधारण दीड वर्षाच्या काळामध्ये आपल्याला पहिली कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आणावी लागली आणि तीही मूलभूत अधिकाराच्या संदर्भात आणावी लागली. आणि ही पहिला अमेंडमेंटचा जो प्रस्ताव होता तो तेव्हाचे आपल्या देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना संसदेमध्ये ठेवावा लागला की जे संविधान सभेमध्येही त्यांची खूप मोलाची भूमिका होती. आता मग इथे केलं काय गेलं की आर्टिकल 31 म्हणजे संपत्तीचा आपला अधिकार, खासगी संपत्तीचा अधिकार तो तसाच ठेवत असताना त्याला 31A हे कलम जोडलं गेलं आणि त्याच्यामध्ये एक अशी तरतूद केली की जे मागासलेले आणि कमकुवत वर्ग आहे त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणजे सकारात्मक पावलं उचलण्याच्या दृष्टीने सरकार मूलभूत अधिकारांना काही बंधनं घालू शकते. आता हे समजावून सांगण्याच्या दृष्टीने मी असं एक वेगळं उदाहरण देते. उदाहरणार्थ असं पहिले जेव्हा तिथे अमेंडमेंट आली की जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा याच्यावरनं आम्ही कोणाशीही भेदाभेद करणार नाही. पण जेव्हा प्रश्न असा आला की महिला आणि बालक यांच्यासाठी जर काही विशेष तरतूद करायची असेल तर हा भेदाभेद तिथे केला जावा लागणार आहे, जो सकारात्मक भेदभाव आहे ज्याला आपण अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणतो किंवा ज्याला आपण पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन असा शब्द वापरला जातो त्याच्यासाठी. आणि तिथे मग असं केलं गेलं की हो, इतरांपेक्षा महिलांसाठी आणि मुलांसाठी हे पावलं आपल्याला उचलावी लागतील. त्याच प्रकारे आर्टिकल 31 मध्ये 31A जोडलं गेलं आणि सरकारला संसदेला हा अधिकार दिला गेला की जर मूलभूत अधिकारांमध्ये मागास विभागांना आणि कमकुवत विभागांसाठी त्यांच्या कल्याणासाठी जर काही सकारात्मक पावलं उचलायची असेल तर त्याच्यामध्ये आपण संशोधन करू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यात 31B असं दुसरंही कलम जोडलं गेलं की ज्याच्यामध्ये ही तरतूद करण्यात आली की आपल्याकडे एक शेड्यूल 9 आहे. शेड्यूल 9 असं आहे की ज्याच्यामध्ये त्याच्या विरोधात कोणीही कुठल्याही कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे एक कायदा करून जो तर शेड्यूल 9 मध्ये टाकून दिला तर त्याला कोर्टामध्ये कोणी चॅलेंज करू शकत नाही. आता त्यामुळे जमीनदारी उच्चाटनाचा, जमीनदारी प्रथा संपवण्याचा जो कायदा होता
तो शेड्यूल 9 मध्ये टाकला आणि 31B प्रमाणे तो त्याच्यामध्ये पूर्णपणे सुरक्षित झाला. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक तरतूद अशी केली 31B मध्ये की कुठलाही कायदा जर कोर्टाने अनकॉन्स्टिट्युशनल असंविधानिक जर घोषित केला पण तो जर शेड्यूल 9 मध्ये टाकला गेला तर तो पूर्वव्यापी त्याचा याला रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट आपण म्हणतो. म्हणजे जो ज्या तारखेला कायदा झाला होता त्या मागच्या तारखेपासून त्याचा प्रभाव लागू राहतो. मध्ये कोर्ट काही वेगळं बोललं असेल तरी तो प्रभाव त्याच्यातनं निघून जातो. हा एक अतिशय महत्वाच्या या 31A आणि 31B तरतुदी करण्यात आला. म्हणजे आजही आपला खासगीकरणाचा अधिकार पूर्णपणे आहे पण त्याला ही तरतूद देऊन त्याच्यातनं काही मार्ग काढले गेलेत. अर्थात हे मार्ग आजपर्यंत दरवेळी सकारात्मक दृष्टीनेच पुढे त्याचा वापर झालेला आहे असं नाहीये, तर त्याचा गैरवापरही काही ठिकाणी झालेला आहे. पण ते शेड्यूल 9 मध्ये गेल्यामुळे त्याला कोणीही हात लावू शकत नाही. आजपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारने साधारण 284 कायदे असे बनवलेत ज्यांना शेड्यूल 9 मध्ये एक प्रकारचं संरक्षण मिळालेलं आहे. 2007 मध्ये जसं मी म्हटलं की याच्याबद्दल खूप, समजा उद्या सरकारला एखादी जमीन एखाद्या प्रोजेक्टसाठी घ्यायची आहे आणि भूमी अधिग्रहणचा जर कायदा आहे आणि हे लोकांच्यासाठी आम्ही काम करतो अशी जर त्याच्यातली शब्दरचना असली आणि सरकार मनमानी पद्धतीने जर ते करायला लागलं आणि शेड्यूल 9 ला टाकलं तर कोणीही त्याला कोर्टामध्ये त्याला आव्हान देऊ शकत नाही. आणि मग खरं म्हणजे लोकशाही मार्गाने जाणारी सरकार हे जनतेवरच एक प्रकारचं अतिक्रमण करते आणि ह्याच्यावर खूप वाद सुरू होते. त्याला अनुसरून 2007 मध्ये 9 न्यायाधीश होते, त्यांचं जे पीठ होतं त्यांनी याच्यामध्ये एक गोष्टीची अजून पुस्ती जोडली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे एक सदस्यीय न्यायपीठ असतं, डिव्हिजन बेंच असतो, त्याच्यामध्ये 2 असतात, 3 जणांचं असतं, 5 जणांचं असतं. घटनापीठ करायचं असेल जर त्या 5 जणांमध्ये जर काही सहमती तयार होऊ शकली नाही तर 7 जणांचं असतं, 9 जणांचं असतं. याला घटनेशी संबंधित जे अनेक पेच असतात ते सोडवण्यासाठी जे खास न्यायालय किंवा घटनापीठ तयार केली जातात ते मग तो 9 न्यायाधीशांच्या पीठाचा जो निर्णय असतो तो जवळजवळ सगळ्यांवर बंधनकारक असतो. तर त्यांनी अशी त्याच्यामध्ये जोड दिली की शेड्यूल 9 मध्ये जे कायद्यांना सुरक्षा दिलेली गेली आहे ते जर मूलभूत अधिकारांना किंवा संविधानाच्या मूलभूत ढाच्यालाच धक्का लावणारा असेल तर कोर्ट त्याची उलट तपासणी किंवा त्याच्यामध्ये जाऊन खुलामध्ये जाऊन त्याच्याबद्दलचं काही वेगळं म्हणू शकतं. म्हणजे शेड्यूल 9 मध्ये टाकलं की त्याच्या तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही. एक ही जी सरसकट त्याच्यावर बंदी होती त्याच्यातनं हा एक वेगळा मार्ग निघाला. कोर्टाने हा एक मार्ग काढून दिला की ते जर मौलिक अधिकारांनाच धक्का लावणारे असतील किंवा संविधानाने जे आपण ज्याला प्रिएम्बल म्हणतो, आपण जी उद्देशिका म्हणतो, त्या उद्देशिकेच्या विरोधात जाणार असेल तर कोर्ट नक्की त्याची पडताळणी करू शकतं. आता संविधानाचा बेसिक स्ट्रक्चर याला म्हटलं जातं, हे काय आहे, असं काही आहे की नाही याच्याबद्दल खूप वादविवाद चर्चा ह्या सगळ्या काळामध्ये झालेल्या. याच्यातला सगळ्यात गाजलेला जो खटला आहे तो म्हणजे केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार. केशवानंद भारती कोण होते तर पूर्वी आपल्याकडे मठ असायचे मोठे मोठे. मठ म्हणजे तिथलं एक त्या धर्माचं, जर तुम्ही बिहार मधलं किंवा केरळ मधल्या जुन्या जर कादंबऱ्या किंवा सिनेमा बघितले तर हजारो एकर शेतीचे ते मालक असायचे. तिथे एक प्रकारे भूमिहीन सगळे जे मजूर असायचे एक प्रकारची वेठबिगारी असायची आणि हे जो मठाधिपती असेल तो एक प्रकारचा तिथे एक जमीनदारी वर्चस्व आणि धर्मवर्चस्व अशी ते एक केंद्र तयार झालेलं असायचं.
तर केशवानंद भारती हे एक मठाचे मठाधिपती होते केरळमधले, आणि केरळ सरकारने भूमी सुधारण्याच्या संदर्भात 2 कायदे तेव्हा तिथे प्रत्यक्षात आणले. 1967 मध्ये त्याच्यापूर्वी गोलकनाथच्या संदर्भामध्ये काही असे निर्णय झाले होते की कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मध्ये सरकार किती त्याच्यामध्ये लक्ष घालू शकते किंवा घालू शकत नाही या संदर्भात गोलकनाथ केसमध्ये झालं होतं. मी खूप तपशिलात जाणार नाही कारण हा थोडासा अवघड विषय आहे, पण इथे एकच सांगू इच्छिते की गोलकनाथ केसमध्ये जे सांगितलं होतं की कार्यपालिका ह्याच्यामध्ये काही करू शकत नाही एकदा कोर्टाने केल्यानंतर, पण संसदेने मग 24वे संशोधन केलं, 24वी अमेंडमेंट आणली आणि गोरखनाथ खटल्यांनी जो आदेश दिला होता तो त्यांनी बाजूला केला. म्हणजे याचा अर्थ सरकार त्याच्यामध्ये परत हस्तक्षेप करू शकते. त्यामुळे सगळ्यात कळीचा मुद्दा होता की संपत्तीचा अधिकार असू दे किंवा मूलभूत अधिकार असू दे, ह्याच्यावर संसद आणि न्यायपालिका ह्यांच्यामध्ये जर वाद झाले तर त्याच्यात निश्चित कोणाची बाजू ही वरचढ ठरणारे किंवा कोणाची बाजू ही निसंदिग्धपणे मान्य केली जाणार आहे. आणि म्हणून मग केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार याच्यासाठी 13 न्यायाधीशांचं एक बेंच तयार केला, एक पीठ तयार केला आणि त्यांच्या समोर 1973 साली ह्याची सुनवाई सुरू झाली. ह्याच्यात ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी तो नक्की वाचायला पाहिजे हा. पण त्याच्यातलं सार असं होतं की या कोर्टाने असं सांगितलं, 13 न्यायाधीशांनी असं सांगितलं की संसदेला नक्की अधिकार आहे अमेंडमेंट करण्याचा, संविधानामध्ये बदल करण्याचा, त्याच्यामध्ये संशोधन करण्याचा. मात्र संविधानातला जो बुनियादी ढाचा आहे, जे बेसिक स्ट्रक्चर आहे, त्याच्याबद्दल जर काही प्रश्न तयार झाला तर कोर्ट त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतो. म्हणजे निवडून आलेल्या लोकांना, संसदेला निश्चित अधिकार आहे की ते संशोधन करू शकतात, ते अमेंडमेंट करू शकतात, पण बुनियादी ढाच्यालाच जर या संविधानाचा जर ते हात लावणार असतील तर कोर्टालाही अधिकार आहे की तो त्यांच्या कायद्याची पण पडताळणी करू शकतो. मग बुनियादी ढाचा म्हणजे काय म्हणायचं? आपल्या संविधानामध्ये कुठेही बेसिक स्ट्रक्चर हा शब्द वापरला गेलेला नाहीये. कुठेही हे अमुक म्हणजे बेसिक स्ट्रक्चर आहे असं सांगितलं गेलं नाही. मात्र या 13 न्यायाधीशांच्या पीठाने हे स्पष्ट केलं की उद्देशिका आपली जी आहे, ज्याला आपण प्रिएम्बल म्हणतो, आणि दुसरं जे आहे ते मार्गदर्शक तत्व म्हणजे ज्याला आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणतो, हे दोन्ही मिळून हे बेसिक स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की एखादी इमारत बनत असताना त्याचा पाया असतो, तो पाया हलवला जाऊ शकत नाही आणि ती इमारत किती प्रकारे वाढू शकते, कुठपर्यंत जाऊ शकते, याचे काही दिशा ठरवलेली असते, त्याचे काही नियम असतात. ह्या दोनच्या मध्ये राहून तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही करू शकता. की ह्या दोनच्या मध्ये काय करायला पाहिजे की एक लोककल्याणकारी राज्याची स्थापना हे ह्या दोघांच्या मधलं संविधानाचं उद्दिष्ट आहे. की आम्ही तुम्हाला निश्चित, आपण सगळ्यांनी प्रिएम्बलचं सुरुवातीला माहिती घेतली आहे, लोकशाही, गणतंत्र, आपल्याला जे त्याच्यातले वेगवेगळे मूलभूत अधिकार त्याच्यामध्ये दिसतात आणि पुढे कुठल्या दिशेने ह्या देशाने जायचं आहे त्याबद्दलचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे आर्टिकल 40 मध्ये आपल्याला दिसतात. ह्याचा एक बॅलन्स त्याच्यामध्ये तयार केला गेला की दरवेळी काहीतरी पार्लमेंटनी, संसदेने कायदा केला की कोर्टाने त्याच्याबद्दल प्रश्न करायचा, कोर्टाने त्याच्याबद्दल निर्णय दिला की पार्लमेंटनी सुधारणा करायची आणि परत अमेंडमेंट करून तो कायदा हे करायचा. ही जी काही रस्सीखेच चालू होती त्याच्यातनं एक साधारण इथपर्यंत येऊन ते बॅलन्स तयार झाला की सरकार
कॉन्स्टिट्यूशन मध्ये निश्चितपणे अमेंडमेंट करू शकतं, दुरुस्त्या करू शकतं, पण संविधानाच्या तत्वालाच धक्का देणारे किंवा संविधानातली तत्वच उधळून लावणारे जर असेल तर तो अधिकार कितीही बहुमत असलं तरी त्या सरकारला नाही. कोर्ट त्याच्या कॉन्स्टिट्युशनॅलिटी बद्दल, त्याच्या संविधानिकताबद्दल निश्चितपणे कोर्ट त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतं. जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही जो एक विषय ऐकला असेल की नागरिकत्वाचा कायदा, CAA ज्याला आपण म्हणतो, की सर्वसाधारणपणे सगळ्यांच्या मनात असतं की तो मुस्लिम समाजाच्या पुरता तो प्रश्न आहे, त्याचा आपल्याशी काय विशेष प्रश्न आहे. त्याच्याबद्दल देशभर खूप निदर्शनं झाली. शाहीन बाग झालं, मुंबई बाग झालं, मुंब्रा बाग झालं, ठिकठिकाणी आपापल्या जिल्ह्यामध्ये लोकांनी, शहरांमध्ये आंदोलनं केली. तो प्रश्न फक्त एका समाजाचा नाहीये. इथे जे बेसिक स्ट्रक्चर म्हटलंय की आपल्या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्षता किंवा पंथनिरपेक्षता किंवा ज्याला आपण सेक्युलरिझम म्हणतो, तो एक त्यातला अविभाज्य घटक आहे. आणि त्याला छेद देणारा जर हा CAA असेल तर कोर्ट त्याच्याबद्दल काही ना काही निश्चितपणे हस्तक्षेप करू शकतो. पण आत्ताचं राजकीय वातावरण बघता हे अनेक केसेस कोर्टासमोर गेलेल्या आहे, पण कोर्ट आता त्या प्रश्नाला हातच लावत नाहीये. त्या केसेस सगळ्या तशाच ठेवण्यात आलेल्या आहेत. आता आपण 42व्या संशोधनाकडे जाऊया. तुम्ही लक्षात घ्या, हा आजचा जो विषय हा मी खूप सलगपणे मांडणं शक्य नाहीये, कारण की खूप मोठा इतिहास आहे. म्हणून त्याच्यातले आपण जसे थोडेसे कवडसे बघतो की 50-51 साली काय झालं, मग 73 साली काय झालं, मग काय 77 साली काय झालं, मग अमुक काय झालं, असे फक्त त्याच्यातले कवडसे तुमच्या समोर मी मांडते. आणि त्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की संविधान बदललं जाऊ शकतं, पण त्याला कोर्टाला काय अधिकार आहे, कार्यपालिकेला काय अधिकार, संसदेला काय अधिकार आहे, आणि त्याच्यातनं ते बॅलन्स कसं तयार करत जात आहे. आता 42वं संशोधन आहे हे खूप वादग्रस्त आहे. तुम्ही आत्ता जर उद्देशिका बघितली, ज्याला आपण प्रिएम्बल म्हणतो, ते जर बघितलं, त्याच्यामध्ये तुम्हाला समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि भारताची अखंडता हे तिन्ही शब्द दिसतात. मात्र 1950 साली जे प्रिएम्बल तयार झालं होतं, जी उद्देशिका तयार झाली होती, त्याच्यात हे तिन्ही शब्द नव्हते. मग हे कसे आले? मग हे मूलभूत ह्याच्यामध्ये आपण हस्तक्षेप तेव्हाच्या सरकारने केला का? बेसिक स्ट्रक्चर मध्येच तुम्ही काहीतरी बदल केला का? तर याच्याकडे आपण थोडंसं बघूया. 25 जून 1975 ते 21 जून 1977 आपल्या भारतामध्ये आणीबाणी घोषित केली होती. इंदिरा गांधी तेव्हा मुख्य होत्या आणि त्यांनी आपल्या देशामध्ये आणीबाणी घोषित केली होती. मी आता आणीबाणीच्या विषयामध्ये जाणार नाही, कारण तो एक स्वतंत्र पूर्ण विषय आहे. ती योग्य होती का, अयोग्य होती का, तेव्हाची पार्श्वभूमी काय होती, त्याचे परिणाम काय झाले, तेव्हा तयार झालेल्या राजकारणाचे आजपर्यंत काही परिणाम होत आहेत का, असा तो एक खूप मोठा विषय, मी त्याच्यात आत्ता जाणार नाही. पण या आणीबाणीच्या काळामध्ये 1976 साली 42वी घटना दुरुस्ती ठेवली गेली आणि त्या घटना दुरुस्तीमध्ये अनेक तरतुदी केल्या गेल्या, बऱ्याच तरतुदी होत्या. आणि त्याच्यानंतर 78 साली जनता पार्टीचं सरकार निवडून आलं आणि त्यांनी त्या 42व्या संशोधन मधल्या अनेक तरतुदी रद्दबदल केल्या. मात्र समाजवाद, पंथनिरपेक्षता आणि अखंडता ह्या ज्या 3 तरतुदी उद्देशिकेमध्ये टाकलेल्या होत्या, त्याला आजपर्यंत कोणीही हात लावला नाही. इंदिरा गांधींच्या विरोधात एक प्रकारे सर्वपक्षीय विरोधी जे जनता पक्ष झाला होता, त्यांनीही ह्या 3 गोष्टी त्याच्यातनं काढल्या नाही. याची आपण फक्त नोंद घेऊया. तर पूर्वी कसं होतं आपलं प्रिएम्बल, की भारत एक संपूर्ण सार्वभौम प्रजातांत्रिक गणतंत्र आहे. त्याच्यावरची ते वाक्य असं झालं की भारत एक पूर्णपणे सार्वभौम, समाजवादी, पंथनिरपेक्ष गणतंत्र
लोकशाहीवादी गणतंत्र आहे. आणि व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता असा जो शब्द होता, त्याच्याऐवजी व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि अखंडता मी जे लाल अक्षरांमध्ये लिहिलेले हे त्याच्यामध्ये ह्या दुरुस्त्या करण्यात आल्या. आता आपल्या मनामध्ये असा एक प्रश्न येऊ शकतो की समाजवादी म्हणजे आपण जे बेसिक स्ट्रक्चर म्हणतो की जे उद्देशिका म्हणतो, त्या उद्देशिकेमध्येच हे अमेंडमेंट ह्या दुरुस्त्या का केल्या गेल्या? मग आधी आपले जे संविधान ज्यांनी तयार केलं, जी संविधान सभा होती, जी संविधान घडवणारे सगळे जे लोक होते, त्यांनी हे शब्द त्याच्यामध्ये का टाकले नाही? तेव्हा याच्याबद्दल चर्चा झाल्या की नाही झाल्या, असे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येऊ शकतात. ह्याच्याबद्दलच थोडस माझा जो समज आहे मी तो तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते की संविधान सभेची भूमिका काय होती. तर आपलं सगळं तुम्ही स्वातंत्र्याचं आंदोलन जर बघितलं तर त्याचा पायाच हा सर्वधर्म समभाव किंवा पंथनिरपेक्षता हा होता. म्हणजे ह्याला कोणाचा तरी विरोध आहे म्हणून संविधान उद्देशिकेमध्ये टाकलं नव्हतं असं म्हणण्याच्या ऐवजी हे इतकं गृहीत धरलं होतं की हे आहेच, मग जी गोष्ट आहेच ती त्याच्यामध्ये टाकायची काय गरज आहे? कारण 150 वर्षाचं जे सगळं आंदोलन होतं त्याच्यामध्ये सर्व धर्म, पंथ, जात, गरीब या सगळ्यांच्या मध्ये सगळ्यांना सामावून आपण पुढे जायला पाहिजे हे मूल्य त्याच्यामध्ये. याचा अर्थ त्यांच्यात अंतर्गत संघर्ष नव्हते का, वाद नव्हते का? ते सगळे होते. पण जसं पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी हे होतं की जो मेजॉरिटी असेल त्यांच्याच धर्मावर तिथे चालेल, ते मूल्य भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये नव्हतं. दुसरं, भारतामध्ये आपण ज्याला एक काय म्हणूया अनेक वर्षांच्या म्हणजे शतकांच्या म्हटलं पाहिजे, वर्षांच्या नाही, अनेक शतकांच्या वेगवेगळ्या ज्या परंपरा होत्या त्या सगळ्यांचं एक आपल्याला वारसा मिळालेला आहे, ज्याला गंगा जमनी विरासत असं म्हटलं जातं की वेगवेगळे प्रवाह आले. त्याला आपण गोदा कावेरी पण म्हणू शकतो, फक्त गंगा जमनी म्हणायचीच गरज नाही. आपापल्या जे वेगवेगळ्या प्रवाहातनं येऊन जे संगम तयार होतात त्याचे सगळ्याचा आपल्याकडे खूप समृद्ध वारसा आहे. ही एक दुसरी गोष्ट होती. मसुदा कमिटीमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी ह्या सगळ्याबद्दल एक निश्चित काही भूमिका मांडली होती. जेव्हा असं विचारलं गेलं होतं तिथे ड्राफ्टिंग कमिटीमध्ये की इथल्या अल्पसंख्याकांशी आपण कसा व्यवहार करायला पाहिजे, तेव्हा काही सदस्यांनी तिथे असं सांगितलेलं होतं की आपण थांबूया, आपण बघूया पाकिस्तानमध्ये ते तिथल्या अल्पसंख्याकांशी म्हणजे तिथे हिंदू, बौद्ध, शीख, जैन, ख्रिश्चन यांच्याशी ते कसे वागतात ते बघून झालं की मग आपण इथे ठरवूया. त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेबांनी अतिशय कणखर आणि स्पष्ट भूमिका घेतली होती की ते कसे वागणार आहे त्याच्यावर आपलं वागणं ठरणार नाही. आपलं वागणं आपल्या आपण ज्या मूल्यांवर विश्वास ठेवतो, आणि म्हणून संविधान सभेने ही कणखर भूमिका घेतली होती, स्पष्ट भूमिका घेतली होती की पाकिस्तान जर एक धर्मीय असेल म्हणून भारत, ज्याला हिंदुस्थान म्हटलं जायचं, हाही एक धर्मावर आधारित नसणार आहे आणि इथे अल्पसंख्याक असो किंवा बहुसंख्याक असो त्यांना संविधानामध्ये बरोबरीनेच त्यांच्याकडे बघितलं जाणार आहे. आता ही संविधान सभेची भूमिका होती. आता आपण असं बघूया की जेव्हा अमेंडमेंट केली गेली म्हणजे 1976 साल म्हणजे जवळजवळ स्वातंत्र्य मिळून 30 वर्षाचा काळ झालेला होता. तर स्वातंत्र्य चळवळ आणि संविधान सभा ह्या भूमिकेतनं बघत होती आणि अमेंडमेंटची जी भूमिका होती ती काय होती, ती त्याला छेद देणारी होती का की त्याला पूरक अशी होती. तर स्वातंत्र्याच्या 30 वर्षानंतरही असे सामाजिक आणि राजकीय प्रवाह होते, अशा शक्ती होत्या की ज्यांना असं वाटत होतं की हा देश हा धर्माच्या
नावावर चालला पाहिजे. आणि आज आपण बघतो की त्या शक्ती खूप प्रखर झालेल्या आहे, मुखर झालेल्या आहे. उघडपणे आता लोक इथपर्यंत बोलण्यापर्यंत गेले की 2014लाच आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय, तेव्हा मिळालेलंच नव्हतं. तर ह्या ज्या शक्ती तयार होताना दिसत होत्या, आणि एखाद्या देशाच्या दृष्टीने 30 वर्ष म्हणजे हा काही फार मोठा काळ नसतो, ती बाल्यावस्थाच असते एक प्रकारे. आणि अशा वेळी जर हे आपण प्रिएम्बल मध्ये टाकलं नाही तर उद्या ह्या देशाचं स्वरूप बदलण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, ही त्या अमेंडमेंट मधली भूमिका होती. या शक्तींचा आणखीन कशाला विरोध होता, तर जमीनदारी प्रथा संपवायला पाहिजे, हा जेव्हा कायदा आला त्यांना विरोध करणाऱ्या ह्याच शक्ती होत्या. राष्ट्रीयकरण केलं पाहिजे, म्हणजे बँकेचं राष्ट्रीयकरण, कोळशाचं राष्ट्रीयकरण, तेलांचं राष्ट्रीयकरण, म्हणजे जे खनिज तेल आहेत त्यांचं राष्ट्रीयकरण, पोलादाचं राष्ट्रीयकरण, ह्या सगळ्या राष्ट्रीयकरणाला विरोध करणारेही त्याच ताकदी होत्या ज्या म्हणत होत्या हा देश एका धर्माचा व्हायला पाहिजे. त्याच वेळी एक आणखीन गोष्ट झाली होती की ब्रिटिश गेले तेव्हा इथे मोठ्या संख्येने राजे होते, त्यांचे ते राजमहाल होते, राजवाडे होते, आणि त्यांना ब्रिटिशांनी बांधून दिलं होतं की भारत सरकार तुम्हाला काही ना काही भत्ता देत जाईल. तर इंदिरा गांधींच्या काळामध्ये त्यांनी हे सगळे भत्ते रद्द केले की देशामध्ये इतकी गरिबी वाढते, लोकांचे अजून आपण प्रश्न सोडवू शकलो नाही, आणि राजांना आणि यांना का भत्ते द्यायचे, आता 25-30 वर्ष दिले आपण, बस झालं आता. तर तेही ह्या शक्तींना मान्य नव्हतं. म्हणजे एक लक्षात घ्या की ज्या शक्ती ह्या देशाला एका धर्माच्या वेठणीला बांधू इच्छितात त्या फक्त धर्माबद्दल बोलत नाही, त्या जमीनदारांच्या बाजूच्या आहेत, त्या खाजगीकरणाच्या बाजूच्या आहेत, ते राजेशाहीच्या बाजूचे आहेत, आणि त्या अल्पसंख्याक समुदायांच्या प्रती सारखा संशय तयार करण्याच्या बाजूच्या होत्या. हे वातावरण तेव्हा होतं, आणि त्याच वेळी आपल्या जगात काहीतरी एक वातावरण होतं. त्याच्यात मी तपशिलात जाणार नाहीये, पण 1972चं वर्ष असं होतं की पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान, म्हणजे ज्या पूर्व पाकिस्तानला आता आपण बांगलादेश म्हणतो, ह्या दोघांमध्ये एकाच देशामध्ये प्रचंड युद्ध होऊन, मानवहानी होऊन तिथे बांगलादेशची निर्मिती झाली होती, आणि त्याच्यामध्ये भारताची एक खूप मोठी भूमिका होती. आणि ही भूमिका जगातल्या सगळ्या मोठ्या देशांना पटली होती असं नाही, आणि म्हणून जागतिक पातळीवर भारताच्या विरोधातलंही एक राजकीय एक व्ह्यू तयार करण्यात येत होता. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर 42वी घटना दुरुस्ती त्या काळात झाली, आणि आपल्या प्रिएम्बल मध्ये मगाशी मी जे 2 शब्द म्हटलं की समाजवाद, पंथनिरपेक्षता किंवा धर्मनिरपेक्षता आणि अखंडता या शब्दांचा समावेश करण्यात आला. तुम्ही जर थोडंसं जागरूकपणे आजच्या राजकारणाकडे बघितलं तर अधूनमधून असे वक्तव्य किंवा असे लेख येत असतात की इंदिरा गांधींनी हे घुसवलेलं आहे, हे बाबासाहेबांनी आणि जवाहरलाल नेहरूंनी केलेल्या संविधानात नव्हतं, म्हणून आपल्याला हे त्याच्यातनं काढून टाकायला पाहिजे आणि मूळ जी काही उद्देशिका होती ती प्रस्थापित करायला पाहिजे. आत्ताच्या काळातलं राजकारण लक्षात घेता ज्याच्यात संविधान विरोधातले खूप धागेदोरे दिसतात, ह्या वाक्याकडे आपण खूप जागरूकपणे बघायला पाहिजे. कुठल्याही भावनिक किंवा तांत्रिक प्रकारे जर त्याच्याकडे आपण बघितलं तर आपली फसवणूक त्याच्यामध्ये होऊ शकते. मी तुम्हाला अमेंडमेंट्सच्या या 3-4 उदाहरणं दिली, त्याच्यातली आणखीनही पुढे देईन, पण त्याच्यात मी तुम्हाला थोडंसं आता काही कोर्टाच्या निवाड्यांकडे घेऊन जाते. म्हणजे त्याच्यातला एक इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार. आता आपण जेव्हा बघतो की खूप चर्चेत असलेला जो विषय आहे आरक्षणाचा, आता लेटेस्ट जे झालंय त्याच्याबद्दल मी आता नाही बोलणार आहे, पण ओबीसी आरक्षण, त्याच्यातली क्रीमी लेअर, मग ही 50% मर्यादा की ज्याच्या ती मर्यादा कोणी घालून दिली, कधी घालून दिली, ती योग्य आहे का, ती उठवायला पाहिजे का, याच्यावर आपण खूप चर्चा करतो. आणि माझ्या मते सुरेश सावंतांनी तो विषय सविस्तर तुमच्या बरोबर घेतलाही असेल, म्हणून मी इथे त्याचा फक्त उल्लेख करणार आहे. आपण स्वतंत्र झाल्यानंतर 1953 साली ओबीसी कमिशनची स्थापना झाली. 1962 मध्ये म्हणजे जेव्हा कर्नाटक राज्य हे तयार व्हायचं होतं,
म्हैसूर प्रांत होतं तेव्हा, तिथल्या इंजिनियर आणि मेडिकलच्या ऍडमिशन मध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 68% आरक्षणाचा त्यांनी आदेश जाहीर केला. याच्या विरोधामध्ये MR बालाजी विरुद्ध म्हैसूर अशी केस सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि मग 68% बरोबर आहे की नाही याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एक बरीच चर्चा करून त्या आरक्षणाची मर्यादा 50%वर आणून ठेवली. पुढच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा कोर्टामध्ये केसेस गेलेल्या आहेत तेव्हा तेव्हा दरवेळी ह्या 50%चा हवाला देऊन, ह्या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरचा हवाला देऊन कोर्ट निर्णय देत राहिले की 50% पेक्षा आपण जाऊ शकत नाही. 1975 साली सुप्रीम कोर्टानेच या 50%च्या लिमिटवर काही प्रश्न उपस्थित केले. आता आपण ह्याच्यामध्ये इंदिरा साहनीकडे जाण्यापूर्वी थोडस बघूया की 1980 मध्ये मंडल कमिशनचा रिपोर्ट आली, ज्याला आपण आज म्हणतो की 89 साली मंडल आयोगाचं अंमलबजावणी सुरू झाली 90 मध्ये. तो 1980 मध्ये ते कमिशन आलं आणि 90 पासून त्याचं कारवाईला सुरुवात झाली की ज्याच्यामध्ये असं नमूद केलं होतं की एकूण लोकसंख्येच्या ओबीसी जी संख्या आहे त्याच्या 52%, तेव्हा ढोबळ मानाने ओबीसी किती आहे एकूण लोकसंख्येमध्ये तर 52%, अनुसूचित जाती जमातींसाठी 22.5 आणि ओबीसी समाजासाठी 27% अशी तरतूद सार्वजनिक क्षेत्रातल्या नोकऱ्यांसाठी केली गेली आणि ज्याच्यामध्ये ओबीसी समाजातल्या गरिबांना प्राधान्य द्यायला पाहिजे असं त्याच्यामध्ये नमूद केलं गेलं. पण ते पुरेसं न वाटल्यामुळे त्यांनी असंही पुढे नमूद केलं की 10% ज्या उरलेल्या जागा असतील ते आर्थिकदृष्ट्या जो मागासलेला विभाग आहे त्यांच्यासाठी ठेवलं गेलं पाहिजे. हा मंडल आयोगाचा तेव्हा रिपोर्ट मधला हा त्याच्यातला सार मी तुमच्यासमोर ठेवलाय. इंदिरा साहनी या एक पत्रकार होत्या, त्यांनी सुप्रीम कोर्टाला ह्याला चॅलेंज केलं की या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी तिथे प्रश्न उपस्थित केले. हा खटला 9 न्यायाधीशांच्या बेंच समोर, पीठासमोर सुरू झाला आणि त्याच्यामध्ये खूप जणांनी केसेस फाईल केल्या होत्या. अशा वेळी कोर्ट त्या सगळ्या केसेस एकत्र सुनवाईला घेतं आणि त्याच्यातनं ह्या पुढच्या 3 गोष्टी क्लिअर केल्या गेल्या. एक म्हणजे ओबीसी आरक्षणामध्ये क्रीमी लेअरची जी तरतूद आहे ती तेव्हा त्याच्यामध्ये टाकण्यात आली, म्हणजे ओबीसी मधला जो आर्थिकदृष्ट्या खालचा थर असेल त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम मिळालं गेलं. आरक्षणाची मर्यादा 50 असेल हे परत एकदा अधोरेखित करण्यात आलं आणि आर्थिक मागासलेपणावर आधारित जो 10% आरक्षणाचा त्याच्यामध्ये जी तरतूद होती ती असंवैधानिक ठरवली गेली. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आरक्षण याचं आर्थिकतेशी ते जोडलं गेलं की सगळाच त्याच्यातला हे बदलतो. प्रामुख्याने ते सामाजिक मागासलेपणाशी त्याचा संबंध आहे. ते इंदिरा साहनी खटल्यातनं ह्या 3 गोष्टी कोर्टातनं पुढे आल्या. आपण 3 खटले बघितले. गोलकनाथच्या बद्दलचा मी उल्लेख केला. थोडासा आपण केशवानंद भारती बद्दलचं बोललो, म्हैसूर प्रांतातल्या खटल्याबद्दल बोललो आणि त्याच्यातनं मग इंदिरा साहनीच्या खटल्याबद्दल आपण बोललो. तसं एक म्हणजे देश घडत असताना तुम्ही हे बघत असायला पाहिजे. आपल्याकडे कधी कधी खूप सरधोपटपणे ही बोलायची पद्धत असते की सगळं एक हाती होतं, एकच माणूस करतो, सरकारमधला जो मुख्य असतो तोच करतो, 4 डोकी मिळून सगळं करतात. भारतासारख्या देशामध्ये असं घडणं फार आतापर्यंत तरी अवघड आहे. प्रयत्न केले की नाही तर केले जातात, पण ते टिकतात का, तर आपण हे सगळं जेव्हा समजून घेतो तेव्हा आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की तसं ते टिकणं अवघड असतं. म्हणजे बहुमताचं सरकार असलं तरीही कोर्ट त्याला क्वेश्चन करू शकतं. कोर्टाने जर सरकारचं म्हणणं, संसदेचं म्हणणं धुडकावून लावून एक प्रकारचा निर्णय दिला तर त्याच्या विरुद्ध संसद परत वेगळा कायदा करून तो निर्णय रद्दबादल करू शकते. ह्या 3 आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये आणखीन काही तरतुदी करू शकते. तर हे कंटिन्युअसली चेक बॅलन्स करत, आणि अर्थात चौथा खांबे की ज्याच्याबद्दल आता फारच प्रश्न आहे तो म्हणजे ज्याला आपण
माध्यम म्हणतो, वृत्तपत्र म्हणतो, की जो ह्या सगळ्याच्या बद्दल खूप बारकाईने बघून, खूप विचक्षकपणे बघून, खूप क्रिटिकली बघून लोकांपर्यंत खऱ्या गोष्टी पोहोचवणं हे ज्याचं काम आहे. आता ते काय करतंय ह्याच्याबद्दल मी वेगळं बोलायला नको. आपल्या सगळ्यांच्याच मनात त्याच्याबद्दल धडधडीत जे वास्तव आहे ते डोळ्यासमोर आहे. आता मी परत अमेंडमेंटकडे जाते. 73वा आणि 74वा अमेंडमेंट ही एक खूप महत्वाची आपल्याकडे अमेंडमेंट झाली. आपण लोकशाही स्वीकारलेली असताना 2 स्तरावर प्रामुख्याने आपण इतके वर्ष व्यवहार करत होतो. कुठल्या 2 स्तरावर करत होतो आपण, की राज्याचे कायदे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये बनत होते, की देशाचे कायदे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बनत होते, आणि राज्याचा पुढे जे जिल्हा परिषद किंवा सगळे असतील त्यांना पुढे तसा थेट आर्थिक किंवा संवैधानिक दर्जा दिलेला नव्हता. तर लोकांची भागीदारी ह्याच्यामध्ये कशी, मग आता ती 3 स्तरीय रचना झाली. एक लोकसभा देश पातळीवर, एक विधानसभा राज्य पातळीवर, आणि तिसरा पंचायती राज की जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर, म्हणजे अगदी ग्रामपंचायत असेल, गट पंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. तर तुमची आखणी, तुमचं नियोजन हे तुमच्या पातळीवर व्हायला पाहिजे, त्याच्यात तुमचा सहभाग असला पाहिजे, त्याच्यावर तुमच्यावर जबाबदारी सुद्धा असली पाहिजे. म्हणजे बरेचदा आपण म्हणतो की दिल्ली किंवा मुंबईला बसून तुम्हाला काय करणार आहे, की आमच्या गावातले प्राधान्यक्रम काय आहे. हे जे अडथळे होते, की एखाद्या राज्यात अधिकाऱ्याला जर दिल्लीत बसून असं वाटलं की सगळीकडे सुबाबूळ लावायला पाहिजे, की तो एक आदेश देणार आणि देशभर मग तुम्ही सुबाबूळ लावा किंवा निलगिरीची झाडं लावा, पण अरे माझ्याकडे जर पाणी कमी असेल किंवा माझ्याकडे पाणथळ जागा जास्त असेल, मला याची गरज नसेल, तर मला ती मुभा असणार आहे की नाही देशाचे एकक म्हणून. आणि त्या दृष्टीने 73 आणि 74 जे अमेंडमेंट झालं त्यांनी विकेंद्रीकरणाची एक पूर्ण रचना तयार केली. पंचायती राजला त्यांनी एक कायदेशीर दर्जा दिला, त्यांनी एक वैधानिक दर्जा दिला, आणि त्याला एक अतिशय ज्याला आपण म्हणतो की फंड डायरेक्ट तिथे जाणं, नाही तर सर्वसाधारणपणे असं होतं की केंद्र सरकारकडनं निधी राज्य सरकारकडे यायचा आणि राज्य सरकारकडनं तो खाली झिरपायचाच नाही, तो तिथेच घुटमळत राहायचा किंवा त्यांच्या मर्जीप्रमाणे खाली कुठे जाणारे 2-4 शिंतोडे असं ठरायचं. ह्याच्यामध्ये असं झालं, पंचायती राजमध्ये त्यांना जसा दर्जा मिळाला, कायदेशीर वैधानिकतेचा एक दर्जा मिळाला, तसं तेव्हा वित्त आयोगाने थेट ग्रामपंचायतीपर्यंत, थेट ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थापर्यंत निधी कसा पोहोचेल त्याचीही त्याच्यामध्ये तरतूद केली. आणि 2004 मध्ये पहिल्यांदा आपल्या देशामध्ये पंचायत राजचं वेगळं मंत्रालय बनवलं गेलं. म्हणजे त्या विकेंद्रीकरण ह्या प्रक्रियेतनं, कारण लोकशाही जर समृद्ध करायची असेल, जर सुदृढ करायची असेल, तर त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे लोकांची वेगवेगळ्या ह्याच्यावर वाढती भागीदारी. आणि त्या दृष्टीने पंचायत राजला ह्याच्यामध्ये खूप महत्व आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बरोबर आणखीन एक गोष्ट आली की महिलांना आरक्षणाची त्याच्यामध्ये तरतूद आली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जसं ओबीसी आरक्षण आलं, अनुसूचित जाती जमाती हे आरक्षण सगळ्या ठिकाणीच आहे, पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आणि महिलांना राजकारणामधलं आरक्षण मिळणं ही एक फार मोठं पाऊल होतं. म्हणजे फंड, फंक्शन आणि फंक्शनरी या तिन्हींना जर आपण बघितलं तर ह्या तिन्हींच्या दृष्टीने हे खूप एक मोठं पाऊल टाकलं गेलं होतं. जो समाज ज्याच्यातल्या 50% महिला आहेत ज्या समाजामध्ये, त्या 50%ची भागीदारी कशी वाढवता येईल त्याच्याबद्दल आपल्या मनात अनेक मतमतांतरे असू शकते. शेवटी महिला काय करतात, तिथे सरपंचपतीच बसून काम करतो का, अमुक तमुक, त्या सगळ्या तपशिलामध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांच्यावर कधीतरी आपण अनेक गोष्टी शेअर करू शकतो. कारण इतक्या वर्षांचे जसे जातीयतेचे जोखड मनामध्ये खोलवर रुतलेले असतात, तसे सर्व जातींमध्ये
पुरुषीपणाचे जोखड खूप खोलवर असतात आणि फक्त पुरुषांमध्येच नाही तर पुरुष सत्ताकाचे संस्कार महिलांमध्ये पण खूप खोलवर रुजलेले असतात. ह्या सगळ्याला छेद देणारा, या सगळ्याच्या विरुद्ध संघर्ष करणारा एक आपल्याला प्लॅटफॉर्म तेव्हा तयार झाला. आणि म्हणून तेव्हाची जी घोषणा आहे मला आठवते की हमारे देश में हमारी सरकार, हमारे गाव में हम सरकार. म्हणजे हमारी हा शब्द नाही तिथे, म्हणजे देशात आमचं सरकार आणि गावात आम्हीच सरकार, म्हणजे गावकरीच मिळून एक प्रकारे हे चालवणार आहेत. मी तुम्हाला याच्या पुढची जी स्लाइड दाखवीन, यांनी काय घडलं तर हे चित्र पूर्वी कधी दिसलं नव्हतं ग्रामसभेमध्ये. म्हणजे त्याच्यात ग्रामसभेच्या तरतुदी आल्या, त्याच्यात महिला ग्रामसभेच्या तरतुदी आल्या. ह्या ज्या थरातल्या महिला तिथे बसलेल्या आहेत त्यांना राज्य चालवण्यामध्ये आजपर्यंत कधीही त्या चालवू शकतील, त्यांना क्षमता आहे, त्यांच्यावर ट्रायल घ्यायला पाहिजे हाही विचार नव्हता. मात्र हा 93 साली आल्यानंतर ह्याच्यातनं एक मोठी गोष्ट घडली. मी शेवटाकडे आता आलेले आहे. मी इथे 2-3 गोष्टी नमूद करू इच्छिते की संशोधन आणि कोर्ट ह्या दोघांच्या बद्दलचे आज मोठे प्रश्न तयार झालेले आहेत. उदाहरणार्थ परवाच आपल्या केंद्र सरकारने 3 कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. अजून ते मागे घेतले गेले नाहीये. याच्यामध्ये एक संविधानाचा फार मोठा प्रश्न उपस्थित होत होता. काय होता, ते कायदे बरोबर होते की नाही, फायद्याचे होते की नुकसानाचे होते, ती चर्चा आपण आता बाजूला ठेवूया. पण संविधानाचा काय मुद्दा होता तर कृषी हे सामायिक यादीतलं विषय आहे. म्हणजे जो केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्हींच्या मध्ये आहे. खरं म्हणजे तो एक प्रकारे राज्य सरकारला त्याच्यात जास्त स्थान आहे, त्यांची भूमिका आहे. अशा वेळी जो विषय तुमच्या अखत्यारीत नाही, जो विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे, त्याच्याबद्दल राज्य सरकारांना विश्वासात न घेता, काहीही न करता एक तुम्ही धाडकन करून टाकायचं कायदा आणि तो थोपवायचा, हे पूर्णपणे असंवैधानिक गोष्ट आहे. म्हणजे शेतकरी लढले ते त्यांच्या किमतीसाठी लढले, शेतीसाठी लढले, हे खरंच आहे. पण त्याच्यातला हाही एक भाग आपण लक्षात ठेवला पाहिजे की एक चुकीचा पायंडा त्याच्यातनं सरकारने, जसं सीएएच्या बद्दल एक अल्पसंख्याक समुदायाला तुम्ही, तेव्हा भारताने असं सांगितलंय की आम्ही धर्म जातीवर कोणाशी भेदाभेद करणार नाही, तेव्हा भेदाभेद करणारी एक नीती त्याच्यामध्ये आहे. किंवा काश्मीरचा 317 कलम ज्या प्रकारे रद्द केलं गेलं, संविधानाचं सगळं तिकडे बसवून टाकलं, कोपऱ्यामध्ये गुंडाळून ठेवलं गेलं. काय होतं की जोपर्यंत काश्मीरची विधानसभा त्याच्याबद्दल ठराव करत नाही तोपर्यंत केंद्र सरकारला तो अधिकारच नाहीये. अशा वेळी तो अधिकार हातामध्ये घेऊन 370 ज्या प्रकारे धुडकावून लावण्यात आलं. किंवा आत्ताही 8 दिवसापूर्वी, आता 8 दिवसांनी आपली संसदेचं सत्र सुरू होणार आहे, अशा वेळी एक अध्यादेश काढून ईडी आणि सीबीआय या सगळ्यांचा कार्यकाल 5 वर्ष वाढवण्याची जी मुभा घेतली, असे अनेक गोष्टी आहेत की जे आता संविधानाला छेद देणाऱ्या घडतायत. आणि राजकीय परिस्थिती अशी आहे की कोर्ट त्याबद्दल भूमिका घ्यायला धजावत नाही. सुप्रीम कोर्ट ह्या सगळ्या प्रश्नांना तसंच त्यांनी ठेवून दिलेलं आहे, भिजत घोंगडं ठेवून दिलेलं आहे. आणि फार चमत्कारिक काही निर्णय त्याच्यामधनं कोर्टाकडनं येत आहेत. म्हणजे कोर्टाच्या निर्णयाला बॅलेन्स करायला, संतुलन करायला एक विरोधी पक्ष जे सगळे तिथे पाहिजे, सगळ्यांशी लोकशाही चर्चा व्हायला पाहिजे, ते कमिटीकडे गेलं पाहिजे. ह्या ज्या किमान गोष्टी आहे की कायदा पास होण्यापूर्वी, कायदा आणण्यापूर्वी तो इतके दिवस आधी सर्व पक्षांना दिला गेला पाहिजे, मग त्याची एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी असते त्याच्याकडे गेला पाहिजे, तिथे त्याच्यावर चर्चा झाला पाहिजे, लोकांसमोर ठेवला गेला पाहिजे, त्याच्यातनं लोकांकडनं त्याच्यावरची मतांतरं मागवली गेली पाहिजे. ही जी सगळी लोकशाही क्रिया आहे, ही जर सरकार गुंडाळून ठेवत असेल, संसद बहुमत आहे म्हणून संसदेत, तर त्याला छेद देणारा जो एक अधिकार आहे, त्याला जो परखरपणे त्याची पडताळणी करण्याचा जो अधिकार आहे, तो सगळा सुप्रीम कोर्टाकडे.
आणि सुप्रीम कोर्टानेही जर ही भूमिका निभावली नाही तर मग खऱ्या अर्थाने संविधानातल्या तरतुदींचा गैरवापर करून आपण जे बेसिक स्ट्रक्चर म्हटलं की उद्दिष्ट आपली आणि आपले मार्गदर्शक तत्व, मार्गदर्शक सूत्र, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ह्या दोन म्हणजे पाया आणि वरचा किती इमला होऊ शकतो याच्यामध्ये जी देशाची घडण करायची आहे त्या संविधानाच्या सूत्रालाच कुठेतरी धोका निर्माण तयार होतोय अशी एक भीती मी व्यक्त करते. आणि माझी प्राथमिक मांडणी जो थोडासा अवघड विषय होता तो इथे पूर्ण करते. मॅडम निलेश नाहीये, निलेश बाहेर गेलाय वाटतं, बाहेर पडलाय. ठीक आहे, आपण कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारायला सांगा फक्त. काय मी फक्त प्रश्न असेल असं एक कोणाचा तरी हँडरेस दिसतोय मला, विनायक रावांचा. मी फक्त प्रश्न असतील असं नाही म्हणत इथे. ज्यांच्या कोणाच्या मनात याला काही जोड द्यायची असेल, काही अजून भर टाकायची असेल किंवा काही संकल्पना यातली जर अवघड वाटली असेल समजायला आणि प्रश्न असतील, असं सगळं आपण बोलू शकतो. आपण सेशन ओपन करूया. त्यांचा हँडरेज आहे, त्यांना अनम्यूट करायचा अधिकार देता तुम्ही? त्यांना अनम्यूट करायला सांगितलंय. तुम्हाला पण आहेच, तुम्ही को होस्ट आहात, तुम्हीही करू शकता अनम्यूट त्यांना. तुम्हीच बघून घ्या ते. हो मी बघतो. त्यांना हे करतोय पण ते करत नाहीये अजून. ओके. मग इतर कोणाला जर काही विचारायचं असेल तर आपण हे करू शकतो. जसं मी सुरुवातीला मांडलं की एकूण बाकीच्या विषयांपेक्षा हा थोडासा अवघड विषय आहे. मात्र तुम्ही पहिले 13 ऐकलेले असल्यामुळे काही ना काही एक त्या संविधानाचा परिचय होत असल्यामुळे हा विषय आपण थोडासा नंतर ठेवलेला आहे. मला असं वाटतंय की एकतर फार अवघड वाटलेलं आहे, कोणी काही बोलत नाहीये याचा अर्थ, किंवा त्याला खूप आपल्या जीवनातलं काहीतरी उदाहरण देऊन त्याच्याबद्दलचा प्रश्न उपस्थित होणं असा मनात प्रश्न असेल. हॅलो, हा बोला मॅम. ऍक्च्युली मला घटना दुरुस्तीबद्दल तर जास्त काही हे नाही आहे, पण जो आता जय भीम मूवी निघाला नाही का, त्यामधलं जे हेबियस कार्पस आहे त्या संदर्भात थोडस म्हणजे समजून घ्यायचं. त्यामध्ये असं म्हणतो की आपण शरीर ताब्यात घेणे, पण ऍक्च्युली त्याच्यामध्ये ती त्याचं डेट झालेली दाखवते, पण मग ती लिंकेजच नाही लागली की नेमकं काय आहे हेबियस कार्पस मध्ये. मी तुमचा प्रश्न मागे ठेवते सपना. अजून कोणाचा जर या विषयाशी संबंधित आला तर तो घेऊया आणि नंतर मी तुमच्या प्रश्नाकडे येते. चालेल चालेल. हो. तुम्ही हँड रेज करा किंवा डायरेक्ट अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. थोडा बाहेर असल्यामुळे मला रेंजचा थोडासा इश्यू होता. मला एक प्रश्न थोडासा जे ऐकणारे त्यांना विचारायचं आहे की आपण संशोधन करू शकतो संविधानामध्ये, सरकार संसद संशोधन करू शकते, कोर्ट त्याच्यावर प्रश्न उपस्थित करू शकतो, कोर्टाच्या विरोधात परत सरकार कायदा करू शकते. ही बेसिक थीम ही तुमच्यापर्यंत पोहोचली आहे की नाही पोहोचली?
हो पोहोचली. हो मॅम. ही पोहोचली आणि त्याचे आपल्यावर काय काय परिणाम होऊ शकतात. म्हणजे ही जी गुंतागुंत असते की खाजगीकरणाचा अधिकार तर द्यायचा, पण जमीनदारांना एका मर्यादेपलीकडे जमीन न ठेवण्याचं तरतूद पण करायची. ही जी त्याच्यातली गुंतागुंत आहे ही मी थोडस तुमच्या बरोबर सांगण्याचा प्रयत्न केला. भारतात एक प्रश्न होता एकूणच समजून घेण्याच्या बाबतीमध्ये, आणि तो विषय आपला एकूणच 14 ह्याच्यामध्ये जास्त आला नाही म्हणून आता घटना दुरुस्ती किंवा घटना अमेंडमेंटचा विषय आहे म्हणून की एकूणच असं वातावरण आहे आताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये की संविधानच पूर्ण बदलून टाकण्याचं किंवा नवीन संविधान आणण्यासाठीच एक प्रयत्न चालू आहे. तर आता त्या दृष्टिकोनातून असं काही प्रयत्न होऊ शकतात का? किंवा समजा मेजॉरिटी त्यांच्याकडे स्टेट मधली मेजॉरिटी आताच्या सरकारकडे केंद्राच्या सरकारकडे आली तर तसं ते संविधान बदलणं शक्य आहे का? एक मी याला मगाशी जे उदाहरण दिलं ते परत थोडस सविस्तर सांगते की संविधान बदलणं म्हणजे काय की जे निवडून आलेलं सरकार आहे त्यांच्याकडे जर बहुमत असेल तर ते बहुमताने कायदा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. बरोबर आहे. संसदेमध्ये विरोधी पक्षांनी त्याच्यामध्ये भूमिका घेऊन तो कायदा नीट व्हायला पाहिजे ह्याच्या दृष्टीने त्याच्यात भागीदारी करायची असते. आणि तो कायदा जर संविधानाला धरून नसला तर सुप्रीम कोर्टाने त्याला हस्तक्षेप करायचा असतो. ही साधारण आपल्याकडची पद्धत आहे. आता जर विरोधी पक्षाला त्याच्यामध्ये येऊच दिलं नाही, जसं मागच्या वेळी मी सांगितलं की लव जिहादचा कायदा हा ऑर्डिनन्स काढला, विधानसभेमध्ये ठेवायचाच नाही कायदा, म्हणजे संविधानाला छेद देणारा ऑलरेडी व्यवहार सुरू झालेला आहे. किंवा शेतकऱ्यांचा कायदा की जो राज्यसूची आहे, जी राज्याकडचा जो विषय आहे शेती हा, त्याच्यावर केंद्रानेच बनवून टाकायचं. मग याला प्रश्न कोण उपस्थित करू शकतं? तर ह्याला प्रश्न सुप्रीम कोर्ट उपस्थित करू शकतो. तो अधिकार संविधानाने सुप्रीम कोर्टाला दिलेला आहे की तुम्ही जे केलंय हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे, हे तुम्ही रद्द करायला पाहिजे, तुम्ही असा कायदा करू शकत नाही. कारण जसे तुम्ही कायदे बनवणारे कायदे मंडळ आहात तसं संविधानाच्या चौकटीत आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. मग प्रश्न व्यवहारात असा येतो की सुप्रीम कोर्टाने पण जर त्याच्यावर काही केलं नाही तर प्रत्यक्षात संविधानातले शब्द न बदलता संविधानातलं जे स्पिरिट आहे, जे एथॉस आहे, त्यातली जी मूल्य आहे, त्याचा जो गाभा आहे, त्या गाभाला छेद देण्याचे हे व्यवहार सुरू होतात. आणि माझ्या मते आज ते मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलेच आहे. त्या सगळ्यांच्या बद्दल हायकोर्ट पर्यंत काही ना काही निवाडा येतो. म्हणजे उत्तर प्रदेशच्या सरकारच्या लव जिहाद कायद्याला अलाहाबाद हायकोर्टाने सांगितलं की हे संविधानाला धरून नाहीये, पण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर परत ते भिजत घोंगडं तसंच टाकून ठेवलेलं आहे. त्यामुळे ही जी मनमानी एक प्रकारे चालू आहे संविधानाला मोडण्याची, जसं 370 काश्मीर बद्दलचं आपण सांगितलं, खूप लोकांना अशी भावना झाली की जे सरळ मार्गाने विचार करतात की मला काही जणांनी की चला इतक्या वर्षानंतर काश्मीर आपल्या भारतात आलं, म्हणजे इतकं बाळबोधपणे त्याच्याकडे बघितलं जातं की जणू काही, किंवा आपण आता जमिनी विकत घेऊ शकू. आपण हे विसरतो की महाराष्ट्रामध्ये पण कायदा आहे की आदिवासींची जमीन तुम्ही नाही विकत घेऊ शकत कायदेशीर मार्गाने, बेकायदेशीर जे काय होतं ते होतच. तर ते संविधानाला आत्ताच्या वातावरणामध्ये असंवैधानिक सीएचा कायदा जो आहे की हे सगळं छेद देण्याचे प्रकार सुरू झालेलेच आहेत. पूर्वी ह्या सगळ्या छेद देण्याला सुप्रीम कोर्ट ताबडतोब त्याच्यामध्ये पडायचं आणि त्याच्याबद्दल काहीतरी एक भूमिका घ्यायचं की जे आता आपल्याला असं दिसतंय की म्हणजे अयोध्याच्या निवाड्यामध्ये जर तुम्ही सगळ्यांनी बघितलं तर जो कोर्टात किमान जाणारा व्यक्ती आहे त्याला हे माहित असतं की आपण कोर्टामध्ये जी केस फाईल करलो त्याच्यात आपण काही मागण्या ठेवतो आणि कोर्ट त्या मागण्यांना अनुसरून निवाडा देतो. अयोध्याच्या केसमध्ये, राम मंदिर केसमध्ये ज्या मागण्याच केल्या नव्हत्या कुठल्याच पार्टींनी, ते निवाडेच सुप्रीम कोर्टाने देऊन टाकले.
म्हणजे जे इश्यूज फ्रेम करावे लागतात की ओके ह्या केसमध्ये हे मुद्दे की ज्याच्यावर वाद आहे आणि हे मुद्दे आपल्याला सोडवायचे, ते मुद्दे बाजूला ठेवून जे मुद्देच नव्हते त्याच्याबद्दल पण जर सुप्रीम कोर्ट उद्या जजमेंट देत असेल तर ते त्याला असं जजमेंटला मग कोण आवर घालू शकतो, तर संसद आवर घालू शकते. जी संविधानाला मानणारी संसद आहे ती आवर घालू शकते. पण आता सरकारमध्ये बसलेले लोक हे उघडपणे म्हणतात की याला पाठिंबा देतात की स्वातंत्र्यच तेव्हा मिळालं होतं ते होतं की नाही, इथपासून जे सगळे प्रश्न तयार होतात. म्हणून एक प्रकारे संविधानाला छेद देणाऱ्या गोष्टींचा व्यवहार सुरू झालेला आहे ही उघड गोष्ट आहे. म्हणजे मगाशी मी ज्याचा सुरुवातीला उल्लेख केला की जे म्हणतात हे हिंदू राष्ट्र व्हायला पाहिजे, ते फक्त हिंदू राष्ट्र होण्याबद्दल बोलत नाही, ते खासगीकरणाच्या बाजूचे. आजच बातमी आहे, तुम्ही असं फक्त मुंबईमध्ये डोळ्यासमोर आणा, MTNLच्या मुंबईतल्या सगळ्या बिल्डिंग तुम्ही डोळ्यासमोर आणा, प्रचंड प्रॉपर्टी आहे मुंबईमध्ये MTNLची. एकीकडे सांगायचं MTNL तोट्यात आहे म्हणून ते सगळे लोकांना VRS द्यायची, आणि आता ही सगळी प्रॉपर्टी ते विकणारे. तुम्ही सगळ्यांनी जागरूकपणे लक्ष ठेवा की ही प्रॉपर्टी कोणाच्या घशात घातली जाणार आहे. म्हणजे हिंदू राष्ट्र म्हणणारे हे फक्त धर्माबद्दल बोलत नाहीये, ते खासगीकरणाबद्दल बोलतायत, सरकारी उद्योग नसण्याबद्दल बोलतायत, ते एका विशिष्ट धर्मातल्या काही वंशश्रेष्ठाबद्दल बोलतायत, ते हळूहळू आरक्षणाच्या विरोधामध्ये जाऊन बोलणार आहेत. तर एकूण सामाजिक दृष्ट्या मागासलेपणाकडे समाज नेणं म्हणजे संविधानाला विरोध करणं, आणि त्या शक्ती आता प्रबळ आहे असं मला वाटतं. धन्यवाद ताई. एक प्रश्न चॅटबॉक्स मध्ये आलेला आहे की फ्रीडम ऑफ स्पीच आणि प्रोटेस्ट हा जो अधिकार आहे त्याच्यामुळेच लोकशाही जिवंत आहे. तर आता जो फ्रीडम ऑफ स्पीच किंवा ह्याची जी स्वतंत्रता आहे ते थोडेसे जर खूप सारे बंधनं सरकारच्या माध्यमातून येत आहेत, तर अशा सिच्युएशन मध्ये काय केलं पाहिजे? खरी गोष्ट आहे. मला एक पिढी आठवते की जी आणीबाणीमध्ये जेलमध्ये गेली होती. आम्ही तेव्हा कॉलेजमध्ये होतो आणि ती पिढी आतापर्यंत असं म्हणायची की स्वातंत्र्याच्या नंतर आम्ही जेलमध्ये गेलो होतो, पण त्यांना राजकीय कैदी म्हणून तिथे पूर्ण अधिकाराने तिथे ठेवलं गेलं होतं, नंतर सोडण्यात आलं. आज जर तुम्ही बघाल तर 20 ते 30 या वयोगटातले किती तरुण तरुणी आज जेलमध्ये त्यांना डांबण्यात आलेले. काहीही नाही, 2च कायदे लावायचे, एक नॅशनल सिक्युरिटी बद्दलचा लावायचा आणि एक UAPA लावायचा, देशद्रोहाचा कायदा लावायचा आणि त्यांना आतमध्ये टाकायचं. आणि आता त्रिपुराच्या केसमध्ये ज्या दोघी पत्रकार होत्या, जे सुप्रीम कोर्टातले वकील होते, जे त्रिपुरामधल्या हिंसाचाराची पाहणी करायला गेले होते, ह्या सगळ्यांवर पण हे कायदे लागले गेले. आणि सुप्रीम कोर्टाने बऱ्याच काळानंतर असं सांगितलंय की वकील, पत्रकार, अभ्यास करणारे लोक यांच्यावर आता त्रिपुरा सरकारने ताबडतोब अटकेची किंवा कुठलीही कारवाई करायची नाही. तर प्रश्न असा आहे की जेव्हा सुप्रीम कोर्ट काम करत नाही, माध्यम तर हे दाखवतच नाही काही, तुम्ही थोडेसे अपवादात्मक काही जर सोडले NDTV सारखे, तर तुम्ही मराठी माध्यम बघा, हिंदी माध्यम बघा, याचा उल्लेखच नसतो त्याच्यामध्ये. एक कोण केरळचा कप्पन नावाचा जो पत्रकार आहे, तो हाथरसमध्ये माहिती घ्यायला जात होता की काय झालं त्या हाथरसमध्ये, मुलीला कसं जाळून टाकण्यात आलं पोलिसांकडनं, जिच्यावर बलात्कार झाला होता. तो अजूनही आग्र्यामध्ये त्याला अटकेत ठेवलंय कारण त्यांनी देशासाठी द्रोह केला, राष्ट्रीय त्याला गुन्हा केला त्यांनी, आणि म्हणून त्याला आतमध्ये ठेवलेलं आहे. मग याच्यावर उपाय काय? तर याच्यावर उपाय एकच असतो माझ्या मते, राजकीय दृष्ट्या लोकांनी जागरूक होऊन ठिकठिकाणी त्याच्या विरुद्ध काही ना काही करत राहणं. ह्याला शॉर्टकट नाहीये, याला सोपा उपाय नाहीये. जेव्हा सरकारी यंत्रणा एक प्रकारे पूर्ण दमन करायला उतरलेली असते, देशाची दिशा बदलायला उतरवली असते, तेव्हा मला वाटतं की संविधानाच्या प्रती जे आहेत, खूप मोठं काही करायची गरज नाहीये, पण आपल्या आजूबाजूच्या 10 जणांशी आपण काहीतरी याच्याबद्दल बोलू शकतो.
जेव्हा ही भाषा होत होती की चला आता आपण काश्मीरी मुलींशी लग्न करू शकतो आणि जमिनी विकत घेऊ शकतो, तेव्हा 4 जणांना आपण एक खडसावून सांगू शकतो की या पातळीवर उतरून बोलू नका. आपण जेव्हा अभिमानाने म्हणतो की आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत, तेव्हा भावनिक ह्याच्या पुढे जाऊन त्याच्याबद्दल आपण काय करू शकतो. उदाहरणार्थ एसटीचा आता खासगीकरणाची परवा कोणीतरी एक हे सोडून दिली आहे की नाही संपातल्या सगळ्या मागण्या चूक आहे, बरोबर आहे, पद्धत वगैरे वगैरे बाजूला ठेवल्या. पण एसटी ही शेवटी कुठल्या विभागाचं सेवा देणारी विभाग आहे. मग याच्याबद्दल आपण काय करू शकतो, त्याच्याबद्दलचे 4 लेख लोकांना वाचायला देऊ शकतो. तर त्याला राजकीय झगडाच करावा लागतो. बिन राजकीय झगड्याच्या ह्या गोष्टींना काही तोडगा नाहीये, तो करावाच लागतो आपल्याला. आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की विद्वेषकारी मजकूर याच्याबद्दल फेसबुक सारखे लोकही पूर्णपणे त्या ठिकाणच्या सरकारचे धार्जिणे आहेत. तिथे उघड गोष्ट माहितीये की कोण काय अफवा पसरवतं, कोण काय विद्वेष, पण त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. हा एवढा मोठा व्यापक ह्या सगळ्या झगड्याचा भाग आहे. अनिल निजारकरांनी हँडरेस केलाय, बोला. नमस्ते भारती मॅम. नमस्ते. मगाशी दोन्ही प्रश्न आले, त्याला अनुसरून मला बोलायचं होतं की माझं आपण जसं बघतो, जे निरीक्षण होतं की सरकार हे फक्त मतपेटीमधनं जो काही रिझल्ट येतं, किंबहुना आताचं जे सरकार आहे त्याच्याबद्दलचा जो अनुभव आहे तो माझा असा, जेव्हा मतपेटी मधनं ऍडव्हर्स रिॲक्शन जेव्हा येतात त्या गोष्टीला हे घाबरतात, बाकी कुठल्या गोष्टींना हे घाबरत नाही. अलीकडचं उदाहरण आहे जसं शेतकरी कायदे यांनी ओरली मागे घेतलेले आहेत. आपण सगळ्या जबाबदाऱ्या या कोर्टावर टाकू शकत नाही, सुप्रीम कोर्टावर. त्यांनी पण तेच सांगितलं की जसं दिल्ली दंगली झाल्या किंवा मग किसान आंदोलन चालू होतं तेव्हा पण ज्या पिटिशन्स गेल्या त्यांनी तेच सांगितलं की स्टेटने या गोष्टी हँडल केल्या पाहिजेत. बरोबर. कसं होतं की जुना जो अनुभव आहे पंडित नेहरूंपासूनचा, की जेव्हा घटनादुरुस्ती होता किंवा कुठले काही निर्णय घ्यायला लागतात तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट जास्त ढवळाढवळ तेव्हा नाही करू शकत जेव्हा म्हणजे सरकार एकदम स्ट्रॉंग असतं, म्हणजे जेव्हा डिसिजन मेकिंग जेव्हा असते त्यांच्याकडे स्ट्रॉंग आणि लोक त्यांना फॉलोअर जेव्हा असतात तेव्हा सुप्रीम कोर्ट थोडंसं बॅकफुटला असतं. जसं आता पण तुम्ही बघाल की सुप्रीम कोर्ट काही गोष्टी थोड्याशा साईडलाईनला ठेवत आहे की जोपर्यंत जनरेटा वाढत नाही, की जन आंदोलन होत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टींमध्ये ते पण जास्त इंटरेस्ट घेत नाही. अर्थात त्यांनी एक डिरेक्शन दिली असं मला वाटतं की तुम्ही ह्या गोष्टी जन आंदोलन किंवा मग जागरूक होऊन ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही लोकांसमोर किंवा सरकारसमोर आणू शकाल तेव्हा ते एक चांगल्या प्रकारे त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वमेंट देतील आणि त्या हिशोबाने त्यांचे काहीतरी डिसिजन येतील. मध्ये मध्ये चांगले डिसिजन येतच असतात, की जसं आपला मागचा एक रिझल्ट दिलेला होता त्यांनी, लेटेस्ट मधला मोठा हे निर्णय होता तो आपला वैयक्तिक जो गोपनीयतेचा अधिकार आहे, आधारची जी केस होती त्याच्या संदर्भात होतं कसं की जेव्हा सरकार ह्या गोष्टी पुढाकार सोमोटो घेऊन करू शकत नाही, तर जन आंदोलन जेव्हा होत असतात त्यांना त्या गोष्टींनी बळ मिळतं. तर मला तरी वाटतं की मला याच्यात 2 गोष्टी थोडस मी मांडते. तुम्ही जे म्हणालात की मेजॉरिटी सरकार असलं की कोर्ट त्याच्यामध्ये विशेष हस्तक्षेप करत नाही. मी असं म्हणेन की 1950 साली तर तेव्हा जे सरकारमध्ये होते त्यांना सगळ्या देशातनं अभूतपूर्व पाठिंबा होता त्या पुढारीपणाला, आणि तरीही जमीनदारी विरोधी जो कायदा होता त्या कायद्याच्या विरोधात कोर्टाने निर्णय दिलेला होता. म्हणजे फक्त सरकारला लोकांचा पाठिंबा आहे म्हणून कोर्ट बंद असतं की ते सरकार लोकशाही प्रक्रियांना मोकळीक देणारं आहे, हाही कोर्टाला संदेश जातो. इथे 2014च्या आधीपासून जर आपण थोडस बघितलं, इथे म्हणजे आता जस्टिस लोयांचं नाव तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं असेल. ते सुप्रीम कोर्टाने भरी ती केस खारिज केली असेल, पण त्याच्याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये मोठा संशय आहे की काय झालेलं नेमकं.
आता लेटेस्ट तुम्ही जर बघितलं की अभिजित बॅनर्जी सॉरी जस्टिस बॅनर्जी जे मद्रास हायकोर्टातले होते, जिथे 73 जजेसची सँक्शन जागा, इतकं मोठं कोर्ट आहे, त्याच्यातनं त्यांना मेघालयला पाठवलंय की जिथे फक्त 4च जजेसनं सँक्शन केलेलं आहे. अशा गोष्टी जेव्हा आपल्याला आजूबाजूला होताना दिसतात, किंवा गुजरात केडर सगळं पोलिसांमधलं, प्रशासनांबद्दल ज्यांच्यावर इतक्या दंगलींच्या केसेस घातलेल्या होत्या, ज्यांच्यावर सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने इतके ताशेरे ओढले होते, त्या सगळ्या केडरला जेव्हा प्रमोशन मिळून ते दिल्लीला जातं, तर ह्याच्यातनं त्या सगळ्या यंत्रणेला एक निश्चितपणे मेसेज दिला जातो. त्यामुळे भारताच्या इतिहासामध्ये कोर्ट जर इतके मेजॉरिटीला दबून राहिले असते तर एवढे संघर्ष झाले नसते. इंदिरा गांधी प्रचंड लोकप्रिय होत्या, त्यांच्या लोकप्रियतेला काही प्रश्न नव्हता, पण अलाहाबाद हायकोर्ट त्यांची निवडणुकीला त्या उभ्या राहू शकत नाही असा अलाहाबाद हायकोर्ट त्या काळामध्ये निवाडा देऊ शकला. आणि काय मुद्दा होता, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तिथे विजेची जी जोडणी होती काय प्रचार सभेमध्ये, त्याच्यामध्ये ते अधिकारी तिथे दिसले आणि हा भ्रष्टाचार आहे आणि म्हणून 6 वर्ष तुम्ही निवडणूक लढू शकत नाही असं अलाहाबाद हायकोर्ट देऊ शकणार निवाडा. हे जे वातावरण आहे ते खरोखर फक्त तो एका सरकारचा प्रश्न आहे की लोकांच्या ब्युरोक्रेसीच्या एका वर्गामध्ये तो विचार मुरलेला असतो. म्हणजे मी असं म्हणेन की आता मला मोदी सरकारांची तर चिंता वाटतेच, पण माझ्या आजूबाजूची जी माणसं आहे त्यांच्याशी जर मी लव जिहाद बद्दल बोलायला गेले तर त्यांना पटतंच का माझ्या मनातलं? तुम्ही बघा आपापसामध्ये मुस्लिम मुलीशी जर लग्न केलं असेल, आपण जिथे राहतो, आपण ज्या वस्तीमध्ये राहतो, ज्या सोसायटीमध्ये राहतो, ज्या ऑफिसमध्ये काम करतो, त्याला किती प्रतिकूल वातावरण तयार करण्यात आलेलं आहे. आज आरक्षणाबद्दल किती प्रतिकूल कॉमेंट्स केल्या जातात. आपण त्याच्यावर टीका करायला पाहिजे, आलोचना करायला पाहिजे, त्याचं अनालिसिस करायला पाहिजे, विश्लेषण, चिरफाड सगळी करायला पाहिजे. पण हा जो खोटा नाटा विद्वेष तयार केला जातो, आणि हे एक परत लक्षात घ्यायला पाहिजे की हे फक्त भारतातच घडत नाहीये. अनिलजी, ट्रम्प सारखा माणूस निवडून येतो, ब्राझीलमध्ये कोणतरी निवडून येऊ शकतो की जो तिथल्या लोकशाही प्रक्रिया करतो, ब्रिटनमध्ये तो बोल्सोनारो सारखा काहीतरी निवडून येऊ शकतो. म्हणजे सगळ्या ठिकाणी जगभर लोकशाहीच्या संकोचनाचे प्रयोग गेल्या 10 वर्षातच का सुरू झालेत? मग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयची आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये जोड लागते की हे काय आहे त्याच्या मुळाशी, कशातनं हे सगळं होत आहे. आणि तुम्ही दुसरा म्हणाला मुद्दा, त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे की लोकांनी त्याच्यामध्ये उतरावंच लागतं. पण मोदी सरकार जे सत्तेवर आलंय ते फक्त भाजपमुळे आलेलं नाहीये, तर सर्वसामान्यपणे समाज मन आता कलुषित केलं गेलंय. मी खूप मोकळेपणाने इथे बोलते की जेव्हा मुंबईला आणि मुंब्र्याला याच्यावर नागरिकत्व कायद्यावर मुस्लिम महिला मोठ्या संख्येने बसल्या होत्या, जवळजवळ 1.5-2 महिने बसलेल्या होत्या, तेव्हा किती लोक आले होते इतर समाजातले तिथे? अगदी कार्यकर्ते म्हणणारे इतर धर्मातले, इतर समाजातले लोक तिकडे फिरकलेले नव्हते, कारण मुस्लिमांच्या बद्दलचा द्वेष हा खूप खोलपर्यंत गेलेला आहे. तर हे मोठं चॅलेंज आहे की समाज मन जे कलुषित केलं गेलेलं आहे ते 370 झाल्यानंतर गेले 2 वर्ष काश्मीरचे लोक कसे जगतायत काही आपल्यापर्यंत ते येत नाही. परवा 3 जणांना गोळ्या घालून घेतल्या सामान्य माणसं, त्यांच्या प्रेतांना 70 किलोमीटरवर नेऊन दूर पुरून टाकलं, सांगून टाकलं दहशतवादी आहे. मग तिथे परत याचा जेव्हा आपण म्हणतो की काश्मीर हा आमचा अविभाज्य भाग आहे, तेव्हा भारतातल्या इतर ठिकाणच्या लोकांना कोणाच्या पोटात किती हल्लं त्याच्यामुळे. तर ही जी एक असंवेदनशीलता तयार केली आहे, हा जो विद्वेष तयार केलेला आहे, मला तो सगळ्यात मोठा चॅलेंज वाटतो. की सरकार येईल जाईल, कदाचित काही राज्यांमध्ये बदलेल, पण हा विद्वेष, मग तो नोकरशाहीमध्ये तो विद्वेष उतरतो, मग तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये तो विद्वेष उतरतो, तिथल्या न्यायालयामध्ये तो विद्वेष, आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे एकाधिकारशाहीने जाणारं सरकार असतं ते त्याचा फायदा घेतं. थोडस जास्त सविस्तर मी बोलले.
नक्कीच छान विश्लेषण केलं. माझा पहिला जो मुद्दा होता तो बहुतेक मला सांगता आला नाही. कारण कसं होतं की किसान आंदोलनामध्ये जोपर्यंत अल्लाह अकबर किंवा जय श्रीराम किंवा मग एकत्रितरित्या खालसाचा जोपर्यंत त्यांनी घोषणा दिल्या नाही तोपर्यंत त्या गोष्टी एकत्रितरित्या झाल्या नाहीत. जसं आपलं शाहीन बाग एक लिमिटेड कास्ट रिलीजन बद्दल तो लिमिटेड होऊन पण तुम्हाला सांगू, सीएच्या कुठल्याही आंदोलनामध्ये एकधर्मीय घोषणा झाल्या नव्हत्या. म्हणजे आम्ही तर सातत्याने होतो, त्याच्यात इतर धर्मीय आले नाही, हा त्या आंदोलनाचा दोष नव्हता. इतर धर्मीय आले नाही कारण की त्यांच्यावरही विद्वेषाची किंवा अलगावपणाची पुटं चढून जातात म्हणून ते आले नाही. पण तिथेही एक धर्मीय घोषणा कुठेच नव्हत्या. मी सातत्याने मुंब्रा आणि मुंबईला, बॉम्बे सेंट्रलला जात होते. तिथे जी पोस्टर्स लावली होती भगतसिंगांपासनं सगळ्या स्वातंत्र्य चळवळीतल्या लोकांची होती, तिथे गाणी म्हटली जात होती, तिथे घोषणा दिल्या जात, कुठेही तिथे एक धर्मीय नव्हतं. आणि प्रश्न असा असतो, म्हणजे ते समाज मनाची गंमत असते अनिलजी, की एका समाजावर जर आपल्याकडे अन्याय झाला असं धरूया, समजा की मराठा समाजाला वाटलं आमच्यावर अन्याय झाला, तर सगळा मराठा समाज त्याच्यामध्ये उतरतो. आपल्याला ते गैर वाटत नाही की ठीक आहे, त्या समाजाला वाटतं किंवा धनगर समाजाला वाटलं की आम्हाला सरकारने फसवलंय, नाही देते ते आरक्षण जे कबूल केलं, तर आपण असं गृहीत धरून चालतो की धनगर समाजच उतरणार आहे. पण मुस्लिम समाजाला जेव्हा कायदेशीररित्या डिस्क्रिमिनेशन केलं जातं आणि मुस्लिम समाज उतरतो, तेव्हा आपण म्हणतो की अरे हे तर फक्त मुस्लिमच उतरतायत. हे सगळे बायसेस पण आपण थोडेसे साफसूफ करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी असं स्पेसिफिक म्हणते की कार्यकर्ते सगळे आले, म्हणजे जे पुढारी पण होतं ते सगळे आले, पण वेगवेगळ्या समाजातले कार्यकर्ते तिथे विशेष फिरकले नाही. म्हणजे महिला चळवळीचे खूप मोठ्या संख्येने होते. पण म्हणजे मी खूप जबाबदारीने हे स्टेटमेंट करते की माझ्या माहितीमध्ये काही अपवाद सोडता आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणे तिथे आलेले मला दिसले नाही. इतर ठिकाणी ते गेलेही असतील, मी फक्त माझा मर्यादित अनुभव सांगते की त्याच्याशी आपला कनेक्ट आहे का. त्यामुळे समाज मनच एक त्याची नव्याने घडण करणं हा एक मोठा चॅलेंज आहे आपल्याला. आणि तुम्ही म्हणता की आंदोलनामुळे ते चुकलेत आता नरेंद्र मोदी, का त्यांना डायरेक्ट दिसतंय 5 राज्यातल्या निवडणुका आहे, त्यांना जी फाटाफूट करायची आता उत्तर प्रदेशमध्ये, पक्षनिहाय जी फाटाफूट करायची ती करता येत नाहीये. कारण तिकडचा शेतकरी एक प्रकारे फक्त कोरडवाहू शेतकरी नाहीये, त्याला तो वेगळ्या प्रकारचा शेतकरी आहे, हे वास्तव आहेच त्याच्यातलं. आणि त्यांची जर उद्या पक्षनिहाय फाटाफूट करायची असेल आणि काहीही करून योगी सरकार निवडून आणायचं असेल, कारण उद्या त्यांचे जेवढे निवडून येणार तेवढं ते संसदेमध्ये कायदा करणार आहे, तर मी त्याच्याकडे असं बघते की त्यांनी खूप स्ट्रॅटेजी म्हणून ते वापरलंय. त्यांना काही मनाने त्याचा दुःख आनंद व्हायचा प्रश्न नाहीये. ते त्याचा पुरेपूर राजकीय फायदा उचलून उद्या वेगळ्या मार्गाने ते आणणारच नाही याची माझी काही खात्री नाहीये मला. खूप स्ट्रॅटेजी म्हणून ते गेलेले आहेत. आता त्यांना काहीतरी त्याचा दबाव आलेला आहे आणि म्हणून ते खरोखर बदलतायत असं मला अजिबात वाटत नाही. कारण की लोकपालच्या वरनं या देशामध्ये जे सगळं धिंगाणा घातला गेला होता 2013-14ला, आता लोकपाल आणि भ्रष्टाचार बद्दल एक शब्द वापरत नाही ते कोणीही लोकपाल बोलणारे. मला असं वाटतं वेळ बराच झालाय आता. फक्त एक मगाशी हिनी प्रश्न विचारला होता, कोणीतरी सपना शिंदेनी विचारला होता की हेबियस कॉर्पस म्हणजे काय. तर सपनाताई त्याचा अर्थ एवढाच असतो फक्त की तुम्हाला सदेह त्या व्यक्तीला समोर आणून उभं करावं लागतं. म्हणजे सिनेमामध्ये काय दाखवलं हे मी आता नाही बोलत, पण बरेचदा जेव्हा मुलीला घरात लपवून ठेवलं जातं, दुसरीकडे लग्न जबरदस्ती केलं जातं, कोंडून ठेवलं जातं मुलांना एखाद्या, किंवा एखाद्या व्यक्तीला अपहरण करून कोंडून ठेवलं जातं, तेव्हा कोर्ट असं सांगतं की त्या व्यक्तीला अक्षरशः सदेह या कोर्टामध्ये तुम्ही हजर करा
ती तरतूद हेबियस कॉर्पस ह्याच्यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे, आपण समारोपाकडे जाऊया. बरोबर. हो, नक्की नक्की नक्कीच. आज खूप वेगवेगळ्या विषयावरती पुन्हा मंथन झालं आणि त्याबरोबर आता जे काही घडणारे राजकारणातले मुद्दे आहेत किंवा आजूबाजूचे मुद्दे आहेत त्याला स्पर्श करत आजचा हा सत्राची चर्चा झाली. आणि आज प्रश्न पण खूप चांगल्या प्रकारे आले होते. या सगळ्याच एक सार असा आहे की समाजाने, लोकांनी, आपण सगळ्यांनी समाजाचा विवेक संविधानिक मूल्यांच्या आधारावर कसा वाढवत जाऊ आणि त्यांचं राजकीय शिक्षण कसं करत जाऊ की जेणेकरून जो वी द पीपल म्हणून हा जो काही फोर्स आहे संविधानाचा किंवा सोर्स आहे तो अधिक मूल्यांच्या आधारावरती उभा राहील आणि त्यानेच खऱ्या अर्थाने लोकशाही ला धोके जे पोचणार आहेत किंवा पोचत आहेत त्याला एक थोडेस कमी करता येऊ शकेल किंवा त्याला एक मोठा विरोधी फोर्स तयार करता येऊ शकेल. तर हे ह्या नोटवर आपण इथे थांबूया. तुम्हा सगळ्या पार्टिसिपेशनचे सहभागींचे खूप खूप आभार. हे आपलं विषय म्हणून आपलं असं शेवटचं सत्र होतं आणि पुढल्या तुम्हाला लवकरच तारीख कळवली जाईल. आपण ऑनलाईन घेणार आहोत की प्रत्यक्ष घेणार आहोत. त्या समारोपाच्या सत्रामध्ये आपण प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम करणार आहोत असा विचार आहे. आणि तो प्रत्यक्ष घ्यायचा आहे की ऑनलाईन घ्यायचा आहे हे अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही. जसा निर्णय हे होईल तसं तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप गटावरती कळवलं जाईल. दुसरं, हे एकूण ह्या 14 सत्राच्या बाबतीमध्ये फीडबॅकचा फॉर्म तुम्हाला दिला जाईल. त्या फीडबॅक मध्ये तुम्हाला काही प्रश्न पण असतील. जे प्रश्न तुम्ही जे कुठली सत्र पाहिलेले नसतील ते सत्र जरूर पहा आणि जे सत्र तुम्ही सगळे सत्र ऐकून झाल्यानंतर ते तुमचं फीडबॅक भरण्याचा प्रयत्न करा आणि त्यातून एक थोडस की नेमकं काय पोचलेलं आहे, काय जाते, कसं जाते, तुम्हाला ते किती पटतंय, तुम्हाला किती ते वाटतंय, तुमचं मत त्याच्याबद्दलचं काय आहे, काही कुठल्या बाबी तुम्हाला पटल्यासारख्या नाहीये, कुठल्या बाबीवरती तुमचं वेगळं मत आहे, असं खुलं असलेलं एक अभिप्राय आणि आपण तो गुगलच्या फॉर्मच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तो नक्की भरा आणि आपण तुम्हा सगळ्यांना समारोपाच्या वेळी तारीख कळवली जाईल. आपण त्याचा तो लवकर तुम्हाला कळवू असा प्रयत्न करू. पुन्हा एकदा सगळ्यांचा मी आभार मानतो. भारतीताईंनी इतका जो क्लिष्ट विषय आहे तो खूप साध्या सोप्या भाषेमध्ये कळू शकेल आणि त्याच्या मागचं तत्व त्यांनी मांडण्याचा सगळा प्रयत्न केला. तर मी भारतीताईंचे पण खूप खूप आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला समारोप सत्र येण्यासाठी आमंत्रण देतो आणि तुम्हाला तारीख कळवली जाईल असं म्हणतो आणि इथे थांबतो. खूप खूप धन्यवाद.